नमस्कार. क्विखिल आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात मी प्रज्ञा पोवळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बघता विद्यमान सरकारला किंवा भविष्यात स्थापन होणाऱ्या सरकारला आव्हानांचा सामना करणं अटळ आहे. या आव्हानांना सामोरं जाताना प्रत्येक पक्षाकडे एक चेहरा असा हवा जो वाटाघाटी करण्यात, बिघडलेली परिस्थिती चिघळू नये यासाठी प्रयत्न करण्यात माहीर असेल. महाराष्ट्र भाजपमधला असा चेहरा म्हणजे पर्यटन आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन. सरकारसमोर बाका प्रसंग उभा ठाकला की गिरीश महाजन संकट मोचक म्हणून उभे राहतात. नैसर्गिक आपत्ती असो, नाराज नेत्यांची मनधरणी असो, दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना स्वपक्षात आणणं असो किंवा मग उपोषणाचं आंदोलन असो, या सगळ्या पेच प्रसंगातून गिरीश महाजन लीलया मार्ग काढताना दिसतात. उत्तर महाराष्ट्रात भाजपकडे आणखी एक विश्वासार्ह चेहरा होता, तो म्हणजे एकनाथ खडसे. खडसेंसारखं मोठं प्रस्थ समोर असूनही गिरीश महाजनांनी उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणावर आपली पकड घट्ट केली. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे म्हणजे भाजपसाठी एकाच म्यानातल्या दोन तलवारी झाल्या. कालांतरानं एकनाथ खडसे भाजपपासून दूर झाले आणि गिरीश महाजन यांची ताकद दुणावली आणि खडसे मात्र दुरावले. सातत्यानं एकनाथ खडसे हे गिरीश महाजनांवर वेगवेगळे आरोप करत असतात. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी याच कट्ट्यावरून गिरीश महाजनांवर आणखीही काही आरोप केले आणि त्यांच्या या आरोपांना आपण कट्ट्यावरच उत्तर देऊ असं म्हणत गिरीश महाजनांनीही आक्रमक पवित्रा घेतला. आज गिरीश महाजन कट्ट्यावर आलेत. खडसेंच्या आरोपांसोबतच इतरही विषयांवर आपण त्यांच्याशी बोलूया. कट्ट्याला सुरुवात करूया. गिरीश महाजनजी, आपलं स्वागत आहे. गिरीश भाऊ, मध्यंतरी नाथाभाऊ आले होते आणि त्यांचं जे काही भाजप आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये जी काही त्रिशंकू अवस्था झाली होती त्याच्याबद्दल बोलताना त्यांनी थेट की तुम्ही एक पिल्लू आहात आणि देवेंद्र अशा दोघांनी त्यांचं भाजपतलं जाणं रोखलं असा त्यांनी आरोप केला होता. बाकी अनेक गोष्टी बोलल्या होत्या. तर खरं तर पहिला प्रश्न हा की नाथाभाऊ हे महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजप रुजवण्यामध्ये त्यांनीही त्यांच्या परीनं शर्थ केली होती. तर असं काय आहे की ज्यामुळं ते तुमच्या पक्षात येण्यासाठी उत्सुक असताना तुम्ही त्यांना येऊ दिलं नाही? त्यांनी आता अशी भूमिका घेतली की आता गणपतीबरोबर आम्ही त्यांनी त्यांच्या भाजपमध्ये जाण्याची जी इच्छा आणि होती त्याचंही विसर्जन करून टाकलेलं आहे. तर या गोष्टीनं तुम्हाला अस्वस्थ व्हायला होतं का आनंद होतो की अरे आपण चला त्यांना नाही येऊ दिलं? नाही, मला अस्वस्थ आणि आनंद होण्याचा काही प्रश्न नाही खरं म्हणजे. पण मला त्यांचं सध्या काही समजत नाही. त्यांची मनस्थिती काय आहे, ते काय बोलतात, काय करतात. म्हणजे ते आमदार आहेत राष्ट्रवादीचे. शरद पवार साहेबांनी त्यांना आमदार केलेलं आहे, MLC केलेलं आहे. आणि प्रचार लोकसभेत म्हणतात मी रक्षाताईंचा केला, तिला निवडून आणण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. इकडे पवार साहेब म्हणतात तुम्ही काही केलं तरी आम्ही तुम्हाला पक्षावरून पदावरून काढणार नाही, आमदारकी तुमची काढणार नाही. म्हणजे मला कसं काय चाललं असं राजकारणामध्ये कधी होतं का आपल्याला? नाही, पण त्याच्यामध्ये हा निम्मा भाग झाला. त्याच्यामध्ये उरलेला भाग हा आहे की तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले की ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. नाही, त्यांनी ते कसं म्हटलं मला माहीत नाही खरं म्हणजे. कारण ते सध्या आमदार राष्ट्रवादीचे आहेत. तेच सांगताय तिथे येऊन आपल्या कट्ट्यावर येऊन की माझ्या गळ्यामध्ये माननीय नड्डाजींनी रुमाल टाकला, मला त्यांनी प्रवेश दिला, पण तो फोटो अजून समोर आला नाही. म्हणजे किती असं कोणाला पटेल का? एकेकाळी मुख्यमंत्र्याच्या रेसमधले असलेले खडसे साहेब, मी मुख्यमंत्री होणार, 7-7, 8-8 खाते सांभाळलेत त्यांनी त्यावेळेला. आणि त्यांची अशी अवस्था बघून आणि त्यांचं असं सगळं स्टेटमेंट बघून आम्हाला म्हणजे काय आमच्याकडे लोकांना म्हणजे सगळ्यांना मोठा संभ्रम अवस्थेत आहेत की बाबा बोलता काय आहेत. म्हणजे तुम्ही आमदार इकडचे आहात, तिकडे जाऊन म्हणतात दिल्लीला जाऊन 4-5 वेळा खेटे घातले, शेवटी कोणी म्हणतात रुमाल घालून घेतला, बळजबरी घातला, कसा घातला त्याचं त्यांना माहीत कसा घातला. तर पण फोटो बाहेर आले नाही. आता यांच्या बाबतीत असं व्हावं, एक छोटे नेते आहेत का? पण बिचारे इतके गोंधळलेले आहेत सध्या, ते काय बोलतात काय सांगतात याचं मला खरं म्हणजे आश्चर्यच वाटतं. म्हणून मला त्यांना घेणं न घेणं, तर ते जर म्हणतात की आम्हाला अमित भाईंनी हो सांगितलं, माननीय नड्डाजींनी हो सांगितलं, गळ्यात रुमाल टाकला, तर त्यानंतर आम्ही थांबवणारे कोण? आम्ही एवढे मोठे आहोत की माननीय नड्डाजींनी राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं आम्ही त्यांना थांबवू? दावा होता की तुम्ही असं काहीतरी सांगितलं की ज्याच्यामुळं ते नाही होऊ शकलं, तुम्ही अशा काहीतरी धमकावलं, तुम्ही असं काहीतरी प्रचारातनं लांब राहिलं वगैरे? माझा एकही शब्द नड्डाजींशी बोलणं नाही, माझा एकही शब्द या बाबतीत अमित भाईंशी सुद्धा बोलणं नाही, कधीच नाही.
कधीच नाही. म्हणजे ते जळगावला आले पण त्यावेळेला माझ्या तुमचं या कार्यात सगळ्याबद्दल तुमची काय भावना आहे, काय भूमिका आहे तुमची? त्यांनी यायला हवं होतं का नको होतं? त्यांनी जायलाच नको होतं असं तुमचं अधिमत आहे का? ते येत आहेत तर तुम्हाला त्यांना घेण्यामध्ये प्रॉब्लेम बघा, काय? ते गेले तर की त्यांना आम्ही काढलं नाही, ते त्यांच्या चुकांमुळे गेले. त्याचं चुकांमुळे गेले म्हणजे? मूळ कारण म्हणजे त्यांचं भोसरी प्रकरण. त्यांनी त्या ठिकाणी जे प्रकरण केलं आणि त्याचे अडकले सामाजिक कार्यकर्ते, आपल्याला माहीत आहे त्या ताईंचं काय नाव, अंजली दमानिया ताई, त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी, कारण त्यांच्यासाठी खूप वाचलं त्यांच्याबद्दल. त्या अक्षरशः अभद्र भाषेत बोलले, जे असंसदीय भाषेत बोलले, त्यांच्याविषयी घाण बोलले जे बोलायला नको, त्यामुळे त्यांनी त्याचा पिछा पुरवला. त्यातून त्यांचं जे बिंग फुटलं. खरं म्हणजे भोसरी जमिनीच्या बाबतीत त्या दिवशी ते सांगत होते, मला तर आश्चर्य वाटलं की खडसे साहेबांसारखा एवढा ज्येष्ठ नेता की त्यांनी 8 खाते सांभाळले, महसूल खातं सांभाळलं त्यांनी. म्हणजे भोसरीची जमिनीची किंमत रेडी रेकनर 27 कोटी काय 30 लाख रुपये आहे आणि त्यांनी ती जमीन 4 कोटीमध्ये घेतली. म्हणजे मी जमीन घेईल, मी काही भावात घेईल, मी स्टॅम्प ड्युटी भरली आहे, असं चालेल का? तुम्ही एखादी जागा घ्यायला गेले, घर घ्यायला गेले, तिची किंमत समजा एक 10 कोटी रुपये आहे आणि तिने रेडी रेकनर, आणि तुम्ही म्हणाल मी 1 कोटीतच घेतली, मी माझ्या मनाचा मालक, मी कितीत घेईल, असं चालेल? म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे पैसे लपवले. बरं, तेही झालं नाही. हे पैसे त्यांनी त्या कलकत्त्याच्या शेल कंपनीमधून स्वतःच्या अकाउंटला घेतले. त्यातून त्यांचे जावई बिचारा त्यांचा नाहक बळी गेला. 2 वर्ष 2.5 वर्ष त्यांना जेलमध्ये राहावं लागलं, काही कारण नसतं. पण त्यांनी जे कारनामे केले त्याला आम्ही जबाबदार आहोत का? नाही, त्यांचं असं म्हणणं होतं की ती जी जमीन आहे त्याची किंमत 27 कोटी होती. 4 कोटी रुपये त्यांनी त्याला ॲडव्हान्समध्ये दिले होते. स्टॅम्प ड्युटी त्यांनी 27 कोटीची भरली होती आणि सगळा व्यवहार झाल्यावर उरलेले पैसे ते परत करणार होते. मग यात काय गैर आहे? असं आहे का? मग मला पण असं कोणीतरी दाखवा, मलाही कोणीतरी अशी जागा दाखवा की बाबा मी 27 कोटी, ती मार्केट व्हॅल्यू तिची 90-100 कोटी आहे. ही सरकारी किंमत आहे फक्त 27 कोटी. मार्केट व्हॅल्यू तिची जवळपास 80-90 कोटीच्या जवळपास त्या ठिकाणी आहे. आणि असा कोणता ग्रस्त असेल की 3-4 कोटीमध्ये 100 कोटीची प्रॉपर्टी देऊन टाकेल त्यांना आणि नंतर उधारीवर देतो करतो म्हणून? कोण आहे? त्यांचा मित्र होता, नातेवाईक होता, कोण होता? असं कोणी करत नाही. आणि असं कोण केलं तुम्ही मला सांगा? त्यांनी पूर्ण खरेदी करून घेतली. त्यांनी कुठे लिहिलं आहे का असं की नंतर मी रक्कम देतो म्हणून? काही पोस्ट डेटेड चेक दिले का त्यांना? ते पण नाही आहे कुठे. आणि म्हणून मला वाटतं की ते जे सांगतात त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही आहे. जे खोटं ते बोलत आहेत, ते अडकलेले आहेत. आणि स्वतः विचारते ते नाहक जावायचा त्याच्यामध्ये बळी गेला. 2.5 वर्ष त्याला जेलमध्ये राहावं लागलं. हे कलकत्त्यावर आलेले शेल कंपनीकडून आलेले पैसे मिसेसच्या नावावर फिरवले, जावायच्या नावावर टाकले, त्यातून ते 4 कोटी त्याला दिले, त्या मालकाला, जमिनीच्या मालकाला. हे सत्य आहे. आणि कोणी छोटा पोरगाही सांगेल, हो कोणी असं करेल का? 27 कोटी रुपये रेडी रेकनर असली जमीन 4 कोटीमध्ये मी घेतली आणि मी नंतर कधी देणार होते? 2-4-5 वर्षांनी. इतके वर्ष झाल्यावर तर त्याला 1 रुपया दिलेला नाही त्यांनी कधी. हे बिंग फुटल्यानंतर वर्षभरानी, त्यानंतरही त्यांनी कुठे पैसे दिले त्यांना? कुठे PDF कुठे आहे का? पोस्ट डेटेड चेक आहेत का? ते पण नाही. तसं कुठे काय ॲग्रीमेंट आहे का तसं की तुम्हाला नंतर पैसे देतो म्हणून, घेतो म्हणून, माझी बाकी आहेत म्हणून? तसं नाही आहे कुठे. म्हणजे ते एक खोटं एक लपवायला जातात, त्याच्यामुळे ते 4 खोटं बोलतात. पण त्यांचा असा आरोप होता की हे तुम्ही कारस्थान केलं, ती जमीन मुळामध्येच MIDCची नव्हती, ती MIDCची आहे असं तुम्ही डांगोरा पिटलात आणि त्यांना बदनाम केलं. आणि त्यामुळं ते गेल्या इतक्या वर्षांमध्ये हे अत्यंत करप्ट नेते आहेत अशी तुम्ही त्यांची इमेज तयार केली. आणि जे काही प्रत्यक्षात नव्हतं ते त्यांच्या गळ्यामध्ये तुम्ही बांधलं. त्यांनी आता एवढे रिपोर्ट आले, झोटिंग कमिटीच्या अहवाल आलेला आहे, तो तुम्हीच एक्सपोज केला होता मला वाटतं. तो काय त्याच्यामध्ये काय ते सगळं कागदोपत्री आहे ना. यांना अधिकार नसताना, हे उद्योगपती नसताना, हे रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून त्यांनी त्या खात्या सगळ्या मिटिंग घेतल्या, त्या जमीनच्या सर्वात सगळ्या मिटिंग घेतल्या, त्याच्यावर खाडाखोड केली. ते सगळं लिहिलेलं आहे, ते दस्तऐवज आपल्याकडे आहे ना. मी तुम्हाला सांगितलं, मी आणून दाखवलं असतं. बघा काय त्यावर लिहिलेलं आहे. एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून, माननीय मंत्री एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून ज्या ज्या त्यांनी दुरुस्त्या केल्यानंतर त्या प्रोसिडिंगमध्ये त्या सगळ्या म्हटलेल्या आहेत. सगळ्या त्याच्यामध्ये. म्हणजे आम्ही काहीतरी मुद्दाम केलं अशातला हा कुठलाच भाग नाही आहे, कुठलाच भाग नाही. पण मला सांगा की म्हणजे तुम्ही आणि ते हे आता असं म्हणजे एकमेकांची वैरी झाल्यासारखी जी स्थिती आहे त्याचं काय मूळ काय आहे? कशामुळं तुमच्यामध्ये एवढं आता जे काही चाललंय त्याच्यामध्ये ती तुमची CD, ED, BD असं काय काय अनेक गोष्टी आल्या. बरोबर. त्यांनी आता नाव घेतलं नाही, पण त्यांनी असंही सांगितलं की त्यांच्याकडे अशी एक क्लिप होती ज्याच्यामध्ये अश्लील चाळे करणारा एक नेता होता. माझ्याबद्दल म्हणतायत ना ते. त्यांच्या फोनमधून ती गायब झाली आणि ज्यांनी ती त्यांना दिली होती त्याला नंतर तो मालामाल झाला, कोट्यवधीचा धनी झाला. मला हेच कळत नाही आता हे कधीपासून म्हणतायत तुम्ही माझी ED लावली तर मी CD काढेल. मी त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही ती CD काढाच, ED लागेल का नाही माहिती. पण त्याच्यात दुर्दैवाने त्यांना ती नंतर लागली. पण जावई पण 2-2.5 वर्ष आत जाऊन आला. मग का नाही काढलं तुम्ही? काय असेल बाहेर तर? म्हणजे आपलं कोणाकडून काही वाकडं होत नसेल ना तर मग अश्लील त्याच्यावर आरोप करायचे, कमरेखालचे वार करायचे, हा त्यांचा धंदा आहे. आपण त्यांना काही ओळखतो? आपण त्यांना किती वर्षांनी ओळखतात ना, आपण काही ओळखत नाही का त्यांना?
आणि म्हणून हा त्यांचा उद्योगच आहे. वाटेल तसं बोलायचं, घाणेरडं बोलायचं. आपण लाखो कोट्यवधी लोक आपल्याला बघतायत आपण काय बोलतोय काय, पण त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. मी बोलेल ते खरं, मी बोलेल किती अश्लील बोलेल ते खरं, ते माझं ऐका, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि म्हणून मी त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही दाखवा, तुम्ही असं संभ्रमाचं ठेवू नका, लोकांमध्ये संभ्रम ठेवू नका, तुम्ही दाखवा. आता मला सांगा, माझ्याबद्दल त्यांच्याकडे काही सीडी गेली का काय असेल, त्यांच्याकडे गेलं असेल तर ते असं सहजासहजी गायब होईल का फोनवर त्यांच्या? का मी काय हॅकर आहे का की त्यांचं तेवढं गायब करून टाकलं म्हणून तिथून? असं शक्य आहे का? म्हणून मला असं वाटतं की ते जे बोलत आहेत त्याला अजिबात, मी याच्या उपरही जाऊन सांगेल तुम्हाला की त्यांची नार्कोटिक्स करा, माझी नार्कोटिक्स करा. मी तुमच्या जबाबदारीने बोलतो आहे. तुम्ही माझी त्याची नार्कोटिक्स करा की सांगा तुम्ही यातलं सत्य काय, आणि मला विचारा काय सत्य आहे म्हणून विचारा ना. असं नाही आहे म्हणजे वारंवार कुठे गेले भाषणामध्ये की एवढं घाण बोलायचं, माझ्यावर असलेले आरोप करायचे. माझं ते बाकी काहीच करू शकत नाही, माझ्या खात्याबद्दल बोलू शकत नाही. 5 वर्ष मी इरिगेशन खातं सांभाळलं, मेडिकल खातं सांभाळलं. माझ्यावर आरोप करायला त्यांच्याकडे एक शब्दसुद्धा नाही आहे, एक शब्दसुद्धा नाही, काहीच नाही. आणि मग आपलं याचं वाकडं धोरणे आपल्याकडून काही, मग कसं करायचं? मग हवेत गोळीबार करायचा, याचं असं त्याचं तसं, हा इकडे होता हा तिकडे होता. काल इथे जामनेरला आलेत, जयंत पाटील आले होते की राष्ट्रवादीची त्यांची यात्रा होती, तर इतके घाण बोलले की मी इथे एक शब्दसुद्धा सांगू शकत नाही. आणि असं कसं करू शकतो म्हणून त्यांची मानसिक अवस्था इतकी बिघडलेली आहे सध्या सगळ्या गोष्टींमुळे की त्यांना आपण काय करावं काय नाही हे कळत नाही. आणि मग त्या उद्वेगातून ते फक्त मला आणि देवेंद्रजींना टार्गेट करतात आणि माझ्याबद्दल तर अतिशय घाण बोलतात. आता बोलायला मला 4 गोष्टी आहेत, पण मला काही आहे ना आपल्याला थोडीफार जनाची मनाची असेल, जनाची असली पाहिजे आपल्याला. आपण सार्वजनिक ठिकाणी आपण काय बोलतो, तुम्ही माझ्या कामावर बोला. हां ठीक आहे, हा लबाड आहे, याने हे काम केलं नाही, हा पैसे खातो, हा असं झालं आहे, तुम्ही बोला ना माझ्यावर, आरोप करा माझ्यावर, सिद्ध करा. पण त्यात मी कुठेही सापडत नाही. आणि मग दररोज माझं सगळे संकटमोचक वगैरे इकडे गेला तिकडे गेला हे बघून त्यांना ते इतकं वाईट वाटतं, इतके ते अस्वस्थ होतात की सालं कसं काय झालं आहे, आपण कुठे चाललो गेलो आणि हा कुठे चालला गेला. सगळे लोक याला संकटमोचक म्हणतात, त्याचं एवढं कौतुक करतात, त्याच्यामुळे ते बिचारे अस्वस्थ असतात. त्यांचा दोष नाही त्याच्यामध्ये, मी त्यांना दोष देणार नाही, पण ते या सगळ्या गोष्टी बघून ते अस्वस्थ असतात. ते होणं साहजिक आहे. पण आता त्यांची तब्येत वय त्यांनी सांभाळून बोललं पाहिजे खरं, पण त्यांच्या तब्येतीविषयी बोलतात अगदी घाणेरडं बोलतात, अजूनही ते फार घाणेरडं बोलतात. मग येऊ का घरी, मी असं करू का, म्हणजे असं हे काही बोलणं आहे का? म्हणजे माझ्याबद्दल नाही, तब्येतीच्या लोकांबद्दल ते इतकं घाण बोलतात. मला वाटतं आज ते सिनियर आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, एवढे चांगले भाषणं त्यांनी केलेले आहेत. मला वाटतं नीट बोला तुम्ही लोकांशी. तुम्ही असं कसं काय एवढ्याशी बोलू शकतात, इतक्या खालच्या थराला जाऊन कसं काय बोलू शकतात? त्याच्यामुळे तुमची किंमत वाढणार नाही, काही आमची कमी होणार नाही. पण मला असं वाटतं या गोष्टीचं दूध पाणीचं पाणी तुम्हीच करा. मी तुमच्या मार्फत त्यांना आवाहन करतो, त्यांना म्हणत चला त्यांचे नार्कोटिक्स करा, माझी करा. सांगा म्हणते काय ते फरदापूर सांगतात, कोणती सीडी सांगतात. मागे त्यांनी माझं बदनामी केलं 96-97ला म्हणे गिरीश महाजन फरदापूरच्या रेस्ट हाऊसवर गेले, दारूचा बॉक्स सोबत होता, स्वतः फिट टाईट होते. आता माझ्या आयुष्यामध्ये त्यांनाही माहीत आहे मी त्यांच्यावर राहिलेलो आहे. मी कधी दारू प्यायलो आहे का, त्यांनी मला इतक्या वेळा आग्रह केला असेल, ते रोज प्यायचे, पण मी कधी घेतली का दारू त्यांच्याबरोबर? मी नाही घ्यायलो, कधी नाही गेलो. मी कधी प्यायलो नाही, मी कधी खाल्लं नाही, नॉनव्हेज खाल्लं नाही, मी सिगरेट नाही, तंबाखू नाही, टोबॅको नाही, मी चहासुद्धा माझ्या आयुष्यात आजपर्यंत प्यायलो नाही. मी तालमीतला पहिलो, मी व्यायाम करतो रोज, अजूनही पळतो 7-10 किलोमीटर आजसुद्धा. पण असं असताना गिरीश महाजन त्या रेस्ट हाऊसला गेले, फरदापूरच्या प्रचार करत असताना गुणवंतराव सरोदेचा. मग तिथे त्यांनी ती बाटली काढली, ते टाईट झाले, दारू प्यायले, नाचले, बाई तिथे घेऊन गेले. आणि हे काय आरोप झाले का? मी त्यावेळेलाच या सगळ्या प्रकरणाची मुंडेसाहेब असताना त्यांच्याकडून मी चौकशी करून घ्या. मला माझे विरोधक होते, त्यांनी त्यावेळेला वर्तमानपत्र एका छोट्याशा वर्तमानपत्रात अशी बातमी छापून आणली माझी बदनामी करायला, एका पेपरची छापली. आणि म्हणून मी पहिली टर्म होती, मी खूप अस्वस्थ झालो. मी मुंडेसाहेबांकडे यांनाच घेऊन गेलो, त्याची चौकशी करायला लावली. नंतर ते 8-10 दिवसांनी त्याचा रिपोर्ट आला, औरंगाबाद सीपींनी त्याची चौकशी केली. आणि त्यात काहीच तथ्य नाही, रेस्ट हाऊसमध्ये कोणाला परवानगी नाही, आचारसंहितेत कोणी आलं नाही गेलं नाही. आणि या गोष्टींवर लोकांचा विश्वासच नाही की गिरीश महाजन दारू पिऊन धुंद झाले आणि ते नाचत होते. माझ्या मतदारसंघात मी काय, माझ्या जिल्ह्यात हे लोकांना मला माहिती आहे. आणि म्हणून लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. आणि म्हणून आम्ही 6-7 टर्म कंटिन्यू त्या ठिकाणी निवडून येतो आहोत. हे काय सांगतील, मी उभं केलं, मी मोठा केला. अरे तुम्ही काय मला मोठा केलं? तुम्ही काँग्रेसमध्ये होतात, तुम्ही नाही मोठं केलं. मी बॉटम शाळेपासून मी RSSचा स्वयंसेवक आहे, ABVPमध्ये मी होतो. तुम्ही 90मध्ये आमच्या समोर तिथे आले, तुमचा प्रवेश केला, तुम्हाला तिकीट दिलं. तुम्ही हरिभाऊ जावरे माजी आमदाराची काँग्रेसचे त्याची पिशवी घेऊन फिरत होते. हे काय सांगतील? आणि त्यानंतर 90मध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यावेळेला माझ्याकडे राखीव झाली जागा शिवसेनेला, युती होती, म्हणून मला तिकीट मिळालं नाही. मग त्याच्यासोबत नंतर 95 पासून सोबतच होता मी. आणि म्हणून मग सगळ्यांना, मग BS पाटील डॉक्टर त्या मंडळचे, त्यांचा काटा त्यांनी काढला, 3 टर्म 4 टर्म झाले, त्यांना बाजूला केलं. अरुण पाटील होते रावेरचे, त्यांना तिकीट दिलं नाही नंतर त्यांनी. पण ते मला टाळू शकले नाही, कारण मी बेसिकली सगळं या संघटनेतला होतो.
त्यामुळे त्यांना मला कापता आलं नाही. आणि पण त्यांना मग माझं दिवसेंदिवसचा प्रवास, ते कापसाचं उपोषण वगैरे हे बघून त्यांना मग ते अस्वस्थ झाले खूप. तेव्हापासून मग त्यांना फार वाईट वाटायला लागलं की हा कसे काय लोक जमा करतो. त्यांना असं की मी आणि माझा परिवार या व्यतिरिक्त राजकारणामध्ये कोणी नको. माझा परिवार, खासदार माझ्याकडेच पाहिजे, आमदारही मीच पाहिजे, मंत्री पण मीच पाहिजे, जिल्हा बँकेमध्ये मीच पाहिजे, दूध डेअरीमध्ये पण मीच पाहिजे, माझ्या परिवाराशिवाय कोणीच नाही. हा मला वाटतं ही त्यांची मानसिकता त्यांना नडलेली आहे खरं म्हणजे. आता पण तेच चाललेलं आहे. मी आमदार राष्ट्रवादीचा, म्हणजे सून भाजपा, ते तिकिटासाठी सगळीकडे फिरले बरोबर. मग तुम्ही राष्ट्रवादीचे आहात ना, तुम्ही शरद पवारांकडे गेलेला आहात ना, त्यांनी तुम्हाला आमदार केलं ना. पण ठीक आहे, तिथपर्यंतही प्रचार मी केला, मी निवडून आणलं. अरे भाजप जळगावमध्ये काय सगळ्या लोकांना माहिती, पूर्ण महाराष्ट्राला. आम्ही 3.5 लाख मतांनी त्यांना 2 सीट निवडून आणल्या राज्यात इतके परिस्थिती असताना. असं नाही आहे. पण त्यांना मीपणा आणि मी केलं, मी अहंभाव त्यांच्यामध्ये जो आहे ना, तो त्यांना नडलेला आहे खरं म्हणजे मला असं वाटतं. आणि म्हणून त्याच्यापासून लोकही दुरावलेत आणि ते पक्षापासून दुरावलेत. नाही, त्यांचा असा आरोप होता की तुम्हाला त्या 2 सीटा काढणं अवघड होतं, जळगाव आणि मुक्ताईनगरची. तर त्यामुळं तुम्ही त्यांना त्यावेळेला गोड बोलून पक्षामध्ये घेतलं, त्या 30 सीटा काढून घेतल्यात आणि तुमचा कार्यभाग साधल्यानंतर आता लोकसभेला आणि तुमचा कार्यभाग साधला. रावेर आणखीन जळगावच्या सीट्स जिंकल्यानंतर तुम्ही मग त्यांना आता तुमचं काम साधलं, आता त्यामुळे तुम्ही त्यांना ढकललं नाही. त्यावेळेला त्यांचा खूप आग्रह होता मला पक्षात घ्या म्हणून. हातापाय पडत 4-4 वेळा दिल्लीलाच मुक्कामी होतो अशा परिस्थितीमध्ये, चालता येत नसताना दिल्लीला जाऊन मुक्काम करत बसले. तिथून फोन, तिथून फोटो बघा, अमित भाईबरोबर मी, नड्डाजींबरोबर मी, त्यांचेच फोटो आहेत सगळे. आम्ही नाही काय केलं, त्यांनी केलेलं सगळं हे आहेत ना सगळ्या गोष्टी, त्याच्यात ते इतक्या अडकलेल्या आहेत. पुन्हा त्यांनी ते 138 कोटी रुपये त्यांना जो दंड झाला रेव्हेन्यूचा, सगळी पूर्ण टेकडी मुरुम काढून नेला, 1 रुपया रॉयल्टी भरली नाही. साधारण माणसाने एक ट्रॅक्टर जर इतकी चोरली किंवा मुरुम चोरला तर लगेच त्याला 1.25 लाखाचा दंड आहे. तरी तो पूर्ण डोंगरच काढून मारला, खोदून फेकला तिथे. कुठला? त्याच्याच गावाजवळ हायवे होतोय म्हटलं, बघितल्यावर त्यांनी एक जमीन घेतली मोठी टेकडी, त्या सगळ्या ठेकेदाराला तो माल विकला आणि त्यात रॉयल्टी यांनी 1 रुपया भरली नाही. त्यामुळे त्यांना ती चौकशी झाली, विधानसभेत विषय झाला, तिथे आमदार चंद्रकांत पाटलांनी तो विषय काढला, त्याची चौकशी लावली. तिथे कमिशनरच्या खाली आता खाली 2 कलेक्टर, त्यांनी सगळी चौकशी केली, गुगल मॅपिंग केलं आणि त्यानंतर त्यांना 137 कोटी रुपये दंड झाला. आणि त्यामुळे मग तो कसा वाचवायचा, आता आपलं काय होईल, कसं होईल, आणि म्हणून त्याच्यामुळे ते फार भांबावले, अक्षरशः भांबावले. आणि म्हणून मग हे आपले सगळे कारनामे लपवाछपवासाठी वरती जाऊन 3-3दा वाचवा मी तुमच्याकडे येतो, एवढाच त्याचा प्रयास होता. त्याचा प्रयास तेवढाच होता. आणि ते आल्यामुळे काही कोणी निवडून आले नाही, उलट ते नसते तर आमचे मतं अजून वाढले असते. मी यांना वरती सांगितलं की यांना बाहेर काढू नका प्रचाराला, लोक जोडे मारतील म्हटलं आम्हाला, यांना बाहेर काढू नका प्रचाराला. आणि तेच आता शेकी विरोधात माझ्यामुळे जळगावच्या स्मिता वाघच्या जागेसाठी त्यांनी फोन केले नाही का विचारा, आणि तुम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवतो, हिला पाडा म्हणून, हिला वरतून पैसे पाठवा साहेब म्हणून. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मी पुरावे त्यांच्यासारखं असं फेक नाही बोलणार माझ्याकडे सीडी गायब झाली म्हणून, असं मी नाही करणार कधीच. पण त्यांनी तिला पाडण्यासाठी, स्मिता वाघला पाडण्यासाठी पण प्रयत्न केलेत, फक्त सुनेला आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी केलेत. पण आम्ही त्यांना थांबवलं की तुम्ही एके सभेत येता कामा आहे, बाहेर पब्लिकमध्ये येता कामा आहे, तुम्हाला काय घरात बसून फोन करते करा. त्यांनीच किती वेळा सांगितलं की मला बाहेर निघुदलं नाही, तुमचा नेता असं करतो, तुमचा नेता मला प्रचार करू देत नाही, सभा घेऊ देत नाही. म्हटलं तुम्ही सभा घेतल्यावर लोक आमची इज्जत काढतील ना. तुम्ही शरद पवारांचे आमदार आहात, इथे सामाजिक गणितही जमत नाही तसे, मग असं नाही होत. आणि म्हणून आम्ही त्यांना थांबवून ठेवलं. आणि आत्ता शेकी मिरवायचं की माझ्यामुळे. आता मला सांगा, खडसे साहेब गेल्यामुळे काय फरक पडला जिल्ह्यामध्ये, काय फरक पडला? दूध डेअरी आम्ही एक हाती घेतली आमच्या ताब्यामध्ये. पूर्वी आमच्या वहिनी मंदाताई खडसे त्या ठिकाणी अध्यक्ष होत्या 5 वर्ष. 1 वर्षाचं सांगितलं, 5 वर्षांनी राजीनामा दिला नाही. जिल्हा बँकेमध्ये तेच त्यांनी त्या ठिकाणी ते केलं. आता काय त्यांच्या हातामध्ये? तुम्ही पक्ष सोडला ना, माझ्यामुळे, या नाथाभाऊमुळे. हा अहमपणा जो होता ना, तो कुठे राहिला आता? मुक्ताईनगरची नगरपालिका त्यांच्याकडे नाही, कोथळी गाव ते ज्या ठिकाणी राहतात 7 पैकी 4 जागा त्या तिकडे त्यांच्यात येऊ शकत नाही, ते आमच्या आलेल्या आहेत. सरपंच आमचं त्या ठिकाणी, कुठे काय राहिलं आहे त्यांचं? पण जी शेखी मिरवायची, अहमपणा, मी म्हणजे काय, मी सर्व भाजपचा सर्व, मला वाटतं आता ते सगळं उघडं पडलेलं आहे. आता तुम्ही जर मला म्हणतात परवाच्या विचार नव्हतं की मी याला मोठं केलं, मी याला निवडून आणलं, मी याला असं केला. स्वतःच्या मतदारसंघात तुम्ही आता मुलीला निवडून आणू देऊ शकत नाही. तुम्ही कशाला गप्पा करता द्या. आणि तुम्ही तुम्ही ॲव्हरेज बघा निवडणुकीचं, कधी 1400 मतं नेले, कधी 6000 मतं नेले, कधी 7000 मतं नेले. मी असं नाही आलेलो. मी यावेळेला 38,000 मतांनी निवडून आलो. एक दिवस मतदारसंघात पाय ठेवला नाही 3 महिने. मी फक्त फॉर्म भरायला गेलो आणि मतदानाच्या दिवशी गेलो. एक सभा नाही, एक रॅली नाही, पण लोकांचा विश्वास माझ्यावर आहे.
रात्रंदिवस आम्ही लोकांची कामं करतो, सुखदुःखाचे सोबते होतो आम्ही त्यांच्या. दवाखाना असेल, लग्न असेल, काय कुठे ॲक्सिडेंट झाला असेल, कोणी आजारी पडला असेल, मुंबईसारख्या ठिकाणी 2-2, 3-300 लोकांची रोज आम्ही व्यवस्था करतो राहण्याची, जेवणा खावण्याची, पेशंटची, रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकाची. आणि म्हणून आम्ही नाही गेलो तरी लोक मला मतदान करतात. यांनी सांगावं यांनी काय केलं म्हणून, यांनी सार्वजनिक एखादं काम सांगावं ना की यांनी काय केलं म्हणून. पण मला असं वाटतं की नुसतं बोलून आणि बोल घेवडेपणा करून चालत नाही, तर त्याला कर्तृत्वही लागतं. फक्त मी 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 म्हणत आज त्यांची काय अवस्था झालेली आहे आम्हालाही बघवत नाही, कारण आम्ही 25 वर्ष सोबत राहिलेलो आहोत. पण आज त्यांच्या सगळ्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे, बेताल वक्तव्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झालेली आहे. पण आत्ता बोलण्यातनं तुमच्या असं लक्षात आलं की हे सुरुवात जी आहे ती आत्ताची नाही आहे, ती अगदी 95-97 पासूनची आहे. त्यांचं कसं आहे, त्यांना असं वाटतं जिल्ह्यामध्ये माझं एक छत्री अंमल राहिलं पाहिजे, माझ्याशिवाय कोणीच नको, मला वरचढ कोणीच नको. आणि म्हणून मग कोणालाच पुढे जाऊ द्यायचं नाही. 3-3, 4 टर्म झालेले आमचे आमदार दोघं, त्यांना त्यांनी काढून टाकलं, त्यांना तिकीट दिलं नाही कारण नसताना. मग तिथे आमच्या सीटही पडल्या. पण ते करतात. त्यांना असं वाटतं माझ्याशिवाय इथे कोणी मोठा नाही. जळगाव जिल्हा म्हटलं म्हणजे फक्त खडसे. पण दुर्दैवाने त्यांच्या ते मी पुढे पुढे चाललो गेलो, पण मी काही त्यांना काही काटाकाटीचं राजकारण नाही केलं. मी त्यांची लाईन कापली नाही, फक्त आमची लाईन मोठी झाली. ती लोकांमुळे झाली, जनतेमुळे झाली, आमच्या कामामुळे झाली. तुम्ही जळगाव जिल्ह्यात विचारा, कोणाला कसंही आजार असू द्या, कोणाचं कसंही ॲक्सिडेंट असू द्या, लगेच फटक्यात मुंबई, लगेच व्यवस्था. आम्ही हे सगळे लोकांच्या सुखदुःखाचे सोबती आहोत. हे नुसती बडबड करून नाही चालत, बोल घेवडेपणा करून नाही चालत. म्हणून लोक आमच्या पाठीच्या ठिकाणी आहे. संघटनात्मक काम इतकं जोरात आहे जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपचं की अशाही परिस्थितीमध्ये आम्ही 2.5 लाख मतांनी 2 जागा निवडले. सोपं नाही आहे. मी तर 4च दिवस तिथे होतो फक्त. मी बाकी सगळं 2 महिने फिरतच होतो बाहेर. फक्त 4च दिवस गेलो शेवटचे. आलेले निवडून आणले लोक. सगळे कार्यकर्ते मरमर करत आहेत, प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, पक्षासाठी काम करतायत. पण त्याचा सगळा श्रेय एकटा माणूस, आणि मी म्हणेल माझ्यामुळे, तर नाही. उद्या मी जरी गेलो तर जळगाव जिल्ह्यात फरक पडणार नाही. संघटनात्मकदृष्ट्या इतकं जळगाव जिल्हा आमचा मजबूत आहे. पण मी 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 जेव्हा अहंभाव तुमच्यामध्ये होतो ना, त्यावेळेला अशी परिस्थिती पण हे सांगा की त्यांच्या जाण्यानं तुमचा फायदा झाला भाजपचा का काही प्रमाणात नुकसान झालं? नाही, काय नुकसान झालं मला सांगा ना. दूध डेअरी आम्ही एक हाती ताब्यात घेतली. आता एक एवढे ज्येष्ठ नेता तुमचा गेला, तुम्हाला तुमचा वैयक्तिक पातळीवर विरोध असेल, पण विचार तर तुमचेच होते. हो, पण मला असं वाटतं तुम्ही देशामध्ये बघा, तुम्ही उत्तर प्रदेशपासून बघा, म्हणजे तिथले अगदी मुख्यमंत्री 2-2. आमच्या दिदी होत्या उमा दिदी, त्या गेल्यात. त्यानंतर आमचे कल्याण सिंग होते, तेही गेले. वाघेला होते गुजरातमध्ये मुख्यमंत्री, तेही गेले. काय फरक पडतो पक्षाला? पक्षाला काय फरक पडला? गुजरातमध्ये काही फरक पडला? उत्तर प्रदेशमध्ये काही पडला? आलेलं निवडून. असं नाही. पक्ष म्हणजे संघटना आहे. इथे मरमर काम करणारे कार्यकर्ते आहेत. एखाद्याला जेव्हा असं वाटतं की बाबा मी माझ्यामुळे, मग त्यावेळेला मग त्याचा अंत ठरलेला असतो. उद्या मी पण म्हणेल की हे फक्त माझ्यामुळे, ठीक आहे, एक छत्री माझा आहे तिथे, मी नेताच आहे तिथला. मी जेव्हा उद्या म्हणेल की हे फक्त माझ्यामुळे, गिरीश माझ्यामुळे, हे मी नाथाभाऊ मी केलं, हा त्यांचा जो अहंभाव आहे ना, हा त्यांना घेऊन बुडाला. हा सगळ्यांचं श्रेय आहे. मला याला काल सांगत होते की मी याला 6 टर्म मला हा माझ्यामुळे आला, मी सगळ्याच्या मतदारसंघात कामं केले. लोकांना माहिती आहे गिरीश महाजन काय करतो तिथे. इतकं सोपं नाही आहे निवडून येणं 6 वेळा, पण येतो आम्ही त्या ठिकाणी निवडून. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी थोडंसं तो त्यांच्या मनातला जो अहंभाव आहे ना, तो थोडा बाजूला केला पाहिजे. तुमच्यामध्ये म्हणजे कोणे एकेकाळी तुम्ही एकमेकांच्या बरोबर काम केलं, बरोबरच. आता त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला अशी 1% तरी शक्यता दिसते का की परत तुम्ही एकत्र येऊन काम करणं, का आता ती पूर्ण संपून गेलेली आहे? दोन्ही बाजूने ज्या पद्धतीनं एकमेकांबद्दल बोललं गेलं किंवा बोललं जातं, तर त्यामुळं आता ते कदापि होणं नाही असं नाही, कदापि होणं नाही. पण त्यांनी 2.5 वर्षामध्ये आमच्याविषयी जो सूड उगवला ना, तो म्हणजे अक्षरशः म्हणजे कुठेच होऊ शकत नाही देशामध्ये. अशी उदाहरणं आहेत. 2.5 वर्षामध्ये त्यांनी मला मोका लावण्यासाठी प्रयत्न केला, लावला माझ्यावर मोका. माझ्या मित्रांना जवळच्या इतका त्रास दिला त्यांनी. 7-8 महिने काही चूक नसताना. म्हणजे ते BHR, ती बायचन हिराचंद रायसोनीची मल्टीस्टेट पतसंस्था आहे, बँक आहे, त्यामध्ये काही कंप्लेंट नाही. 9 लाखाचा विषय आहे. माझ्या मित्राच्या घरी 250 पोलीस सकाळी 4 वाजता 2 दिवस आधीपासून ते पुण्यामधून निघून तिथे बसलेले आहेत. हा कुठला प्रकार आहे? आणि कंप्लेंट म्हणतो बाबा मी कंप्लेंट दिली नाही, मला 14मध्येच 9 लाख रुपये मिळाले. आणि ते 9 लाखावर त्यांनी त्याला, मुलाला त्याच्या 25 वर्षाच्या, त्याला 8-8 महिने जेलमध्ये टाकून द्यावं. माझ्याविषयी केवढं षडयंत्र. तुम्ही बघितलं पेन ड्राईव्ह, तो जर आम्हाला मिळाला नसता तर आम्ही सुद्धा जेलमध्येच असतो. मी सुद्धा सांगतो, दाव्याने सांगतो की त्यांनी मला जेलमध्येच ठेवलं असतं. तर षडयंत्र आहे त्याच्यामध्ये. प्रवीण चव्हाण म्हणतायत, खडसे साहेब असं म्हणतायत, त्यांचा आवाज त्याच्यामध्ये येतोय, ते बोलतायत. मला बिलकुल सांगितलं की गिरीश महाजन संपलाच पाहिजे, त्याला मोकाट टाका, कशात टाका, NPTमध्ये टाका. हा संपला की देवेंद्र फडणवीस संपला, देवेंद्र फडणवीस संपला की भाजप संपली. एवढं मोठं षडयंत्र.
आणि यातूनही आम्ही कसे तरी बाहेर निघालो, आम्हाला हायकोर्टाने स्टे दिला, तर त्या प्रवीण चव्हाण आणि पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा की याला कसं फसवायचं. मग हा घरून निघाला की याच्यावर थोडं नजर ठेवा, हा कुठे कुठे कोण रस्ते पळत गेले, नाशिकच्या जवळपास आला की तिथे काही बॅरिकेड लावा, पोलीस तपासणी दाखवा. पोलीस तपासणीमध्ये मग काय तो काय उतरून पाहणार आहे का, पाहिले तर पोलिसांच्या खिशात 2-4 पुड्या ठेवा, हेरोईनच्या ठेवा, चरसच्या ठेवा, काहीतरी ठेवा त्याच्यामध्ये ड्रग्ज, आणि त्याच्या गाडीमध्ये टाकून द्या आणि सांगा अरे याच्या गाडीत सापडलं, तो 2 वर्ष बाहेर येणार नाही म्हणे, मग त्याला वाचूच देणार नाही म्हणे. रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड आहे, हे तुम्ही बघितले नाही ती सीडी, ते पेन ड्राईव्हमध्ये हे सगळं आहे, हे सगळं आहे. तुम्ही ती पेन ड्राईव्ह बघा, अगदी पिक्चर सारखं आहे, आपण जसं बोलतोय तसं असं चाललेलं अधिकाऱ्यांसोबत. आता मला सांगा, तुम्ही एवढं षड्यंत्र आमच्या विरोधात की आमच्या गाडीमध्ये बरोबरी ड्रग टाकून द्या. त्यांनी स्टेटमेंट घेतलं माझ्या विरोधामध्ये त्या शाळेच्या संस्थेच्या संदर्भात, ज्याच्यावर माझ्यावर मोका लावला बळजबरी की बाबा गिरीश महाजनांना संस्था का पाहिजे होती, तर गिरीश महाजनांना इथे ड्रगचा धंदा करायचा होता. त्यांनी 2-3 लोक त्यातले मुद्दाम काढले, त्यातले आरोपीची जुनी भानगड आहे खूप, त्यांनी काढले, त्यांना हॉस्टाईल केलं आणि त्यांना लिहून द्यायला लावलं की गिरीश महाजन म्हणत होते की कॉलेजमध्ये एवढे मुलं आहेत, याच्यापेक्षा धंदा कुठला चांगला होणार नाही, छोट्या छोट्या 1-1 ग्रामला याला 2-3 लाख रुपये मिळतात, आपण त्या मुलांना सवय लावू, त्यातून कोट्यवधी रुपये कमवू. हे स्टेटमेंट आहे माझ्या विरोधात. हे स्टेटमेंट तुम्हाला मी लेखी कागद दाखवतो, काय स्टेटमेंट घेतलं आहे प्रवीण चव्हाणने. हा स्पेशल सरकारी वकील, विशेष सरकारी वकील, हा सगळा त्यांचा खडसेंचा राईट हँड. सुरेश दादाला सुद्धा त्यांनीच फसवलं, सगळ्या नगरसेवकांना सुद्धा वर्षानुवर्षे जेलमध्ये त्यांनीच टाकलं, 60 नगरसेवकांना त्या ठिकाणी. हा तो वकील, आणि हा तो बोलतोय खडसे साहेबांना त्याचे रेड करायला जायचं असताना खडसे साहेबांना विचारा कुठल्या हॉटेलला थांबायचं, व्हेज खाणार का नॉनव्हेज खाणार, किती लोकांना रूममध्ये किती लोक झोपणार. खडसे साहेबांना सांगा कॅश पैसे द्या, इकडे फोनपे करू नका किंवा कशावरून पैसे देऊ नका, म्हणजे कुठे त्याचं रेकॉर्ड राहता कामा नये. हे प्रवीण चव्हाण बोलतायत, पोलीस अधिकारी बोलतायत एकमेकांशी, SP DCP. म्हणजे अजून तुम्हाला काय पुरावे दिले पाहिजे, तरी म्हणतात मला फसवलं यांनी. आता कोण कोणाला फसवतं यावरून, तुम्हाला फसवलं तर एखादा पुरावा द्या, काही सांगा आम्हाला. पण तुम्ही जर आमच्याविषयी एवढा भाव ठेवाला ना, तर तुम्ही परत मला विचारता की तुमचं तर तुम्ही आले तर काय करणार. शेवटी पक्षाने निर्णय घेतला तर ते ठीक आहे, ते राहतील पक्षामध्ये, माझं त्याच्यावर काही मी काही त्याला विरोध करू शकत नाही. वरतून जर निर्णय झाला तर आम्ही राहू सोबत. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एवढं आमचं म्हणजे आम्हाला जगणं मुश्किल करून टाकलं, त्यांनी जगणं मुश्किल करून टाकलं त्यांनी मला 2.5 वर्षामध्ये. म्हणजे इतकं सुडाचं राजकारण, इतकं खोटं राजकारण. मला वाटतं की 1-2% खरं असेल तरी पण आम्ही समजून घेऊ, पण तुम्ही 100% इतक्या खोट्या केसेस आमच्यावर करतात, परत वरतून आमच्यावर तुम्ही अशा पद्धतीने काही तोंडसूक घेतात. आणि म्हणून त्यांना माहिती आहे की आपण याचं काहीच करू शकत नाही. आणि म्हणून मग खालचं फाजील बोलायचं, फालतू बोलायचं, कमरेखालची भाषा वापरायची. शिडी माझी गायब होऊन गेली, अरे कशी काय गायब झाली, तुम्हाला तर जी मिळाली असेल तुम्ही घरात बसून दिला, रोज पूजाच केली असते, देवाच्या ठिकाणी बसून दिला, रोज अगरबत्त्याच लावल्या असते तिच्यावर तुम्ही, गिरीश महाजनची शिडी आहे म्हणून. तुम्ही काय सांगताय. पण हवेत गोळीबार करायचा, मुद्दाम कोणाला तरी अश्लील बोलून बदनाम करायचं, हाच त्यांचा धंदा आहे. तो त्यांना आता लखलाव आहे. निवडणूक आहे, तुम्ही या समोर लढा, माझ्या मतदारसंघात म्हटलं उभे राहा, 8 दिवस तिथे मुक्काम करा माझ्या मतदारसंघात. पण म्हणजे गिरीश महाजन जे हे जे तुम्ही सांगताय त्यातूनच हा प्रश्न तुम्हाला विचारते की खडसेंनी आम्हाला त्यांच्या पक्षप्रवेशाची त्यांची बाजू सांगितली की त्यांना कोणाकोणाचे फोन आले होते, कोण कोण त्यांच्याशी बोललं. तुमच्या बाजूची स्टोरी काय आहे? खरंच म्हणजे पक्षप्रवेश होऊ घातलाय आणि तो होत नाहीये असं काही आहे? खरंच तुम्ही पक्षश्रेष्ठींशी बोलला आहात का की यांचा प्रवेश व्हावा नाही, होऊ नये, काय आहे ते नक्की काय? मला आधीच सांगितलं की मी ना नड्डाजींशी बोललो, मान्य नड्डाजींशी बोललो, नाही अमित भाईंशी बोललो, यांना पक्षात घ्या का नका घेऊ. पण यांनी इतके लोटांगण दिल्लीला घातले, तुम्हीच बघतात. अशा अवस्थेत किती वेळा दिल्लीला गेले, ते किती वेळा फोटो आले त्यांच्या बाहेर, तिथले गेले ना, मला पक्षात घ्या, मला पक्षात घ्या. पक्षाला गरज नाही, तुम्ही एकदा सोडून गेले, एवढी शिवीगाळ केली पक्षाला, देवेंद्रजीबद्दल इतकं अभद्र बोलले, नाही ते बोलले, इतके शिवीगाळ केली, आम्हाला गरज नाही आहे. पण तुम्ही लोटांगण तिथे घालायचे आणि परत सांगायचे की मला बोलवलं होतं म्हणून. म्हणजे हा कुठला प्रकार आहे? स्वतः तिकिटासाठी सुनेच्या सगळ्या लोटांगण, मी येतो पक्षामध्ये, मी पुन्हा येतो, जाऊ दे, झालं ते विसरून जा, हे त्यांनीच केलं. माझा काही रक्षाला विरोध नव्हता, रक्षा खडसेंना माझा कुठे विरोध नव्हता. मी एक शब्दसुद्धा कुठे बोललो नाही हिला तिकीट देऊ नका म्हणून. आणि बोलायचं असं मी बोललो असतो, मला बोलायचं तर मला काही कठीण पण नव्हतं, पण मी नाही बोललो कारण तिचं काम चांगलं आहे, व्यवस्थितपणे काम करते, त्याबद्दल आमचं काही दुमतच नाही आहे. पण मग हे अशी तुमचं असं म्हणणं आहे की ते तिकीट मिळावं म्हणून ते म्हणत होते मी पक्षात येतो? कोण? रक्षा खडसेंच्या तिकिटासाठी ते येऊ? तिकिटासाठी काय, त्यांचे सगळे पाप झाकण्यासाठी काय. आता 137 कोटी रुपयाचं एक प्रकरण आहे, त्याच्यासाठी तो जो दंड झालेला आहे, सगळ्याच्या प्रॉपर्टीवर बोजे बसलेले होते. मग त्यातून वाचायसाठी सुद्धा ते इकडे धडपड इकडे जाऊ का तिकडे जाऊ, मग मी कुठून वाचेल काय वाचेल, पण त्यातून ते वाचू शकत नाही, त्याला कोणीच वाचू शकत नाही. तुम्ही ते 337 कोटी रुपये वसूल करणार? 137 कोटी रुपये आता मी नाही करणार, ते शासन बघेल ना.
ते शासन बघेल. पण इतक्या हुशार माणसाने इतक्या चोऱ्या कराव्या आणि इतक्या म्हणजे भोसरी जमीन पकडणं असेल, शक्य आहे का असं होणं? शेमणं पोरगंही म्हणेल की नाही बाबा 27 कोटी रेडी रेटनर आहे तर मी 4 कोटीत कशी काय खरेदी करू, असा प्रकार आहे हा मुरुम जो सगळा तो काढला, ते सगळं डोंगर काढला. साधा विषय आहे ना, तुम्ही रॉयल्टी भरली पाहिजे त्याची. 1 रुपया रॉयल्टी भरली नाही त्यांनी. 150 कोटी झाले ना जवळपास. कोण देणार आहे ते? गिरीश भाऊ, तुम्ही म्हणताय की एकनाथ खडसे त्यांना असं वाटत होतं की सगळी पदं त्यांच्या घरात पाहिजेत, पण त्यांनी इकडे जेव्हा कट्ट्यावरती आले तेव्हा त्यांनी असं तुमच्याबद्दल म्हटलं होतं की गिरीश महाजनांना पण सगळी पदं माझ्याच घरात पाहिजेत. नाही, माझ्या 2 मुली आहेत, माझे जावं आहेत, मी कधीच त्यांना आणलं नाही राजकारणामध्ये. माझी बायको माझ्या आधीपासून राजकारणामध्ये. मला आठवतं 1991 मध्ये जेव्हा जिल्हा परिषद निवडणूक लागली, मी कॉलेजच सोडलेलं होतं. मी त्यावेळेला 1991ला जिल्हा परिषद जागा रिझर्व झाली. मी त्यावेळेला नुकताच युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो. सगळ्यांनी सांगितलं की आता काय करायचं. पहिली निवडणूक कोणी निवडून येत नव्हतं त्यावेळेला. सगळ्यांनी सांगितलं मग वहिनीनं उभं करायचं. म्हणून मी त्यावेळेला बायकोला उभं केलं. ती निवडून आली पहिल्यांदा जिल्हा परिषदला. दुसऱ्यांदा आम्ही आमच्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं. छगन झालटे म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत, मी त्यांना तिकीट दिलं. पण ते निवडून आले नाही, कारण गावामध्ये 33-35% मुस्लिम आहेत, सगळ्याच समाजाचे बाकी लोक आहेत. सगळे म्हणायचे भाऊ वहिनी असेल तर आम्ही निवडून देऊ. त्या पडल्या, खूप मतांनी पडल्या. तिथे दुसरे लोक निवडून आले त्या ठिकाणी. श्रीराम महाजन म्हणून दुसरा माणूस निवडून आला. आणि त्यानंतर मग सगळे म्हणे की वहिनी असल्या तर कोणी. म्हणजे आमच्याकडे भाजपचं आमचं पॅनल असतं जामनेर नगरपालिकेत, नगर परिषदेत 29 जागा आहेत. आता सगळे मिळून 29 सदस्य त्या ठिकाणी आहेत. सगळे BJPचे आहेत 100%. झेडपीला 100%, मार्केटिंगला 100%, असा आमचा रिझल्ट आहे. सगळ्यांचं म्हणणं नाही आम्हाला साधना महाजनच पाहिजे गावामधून. त्यामुळे आता सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे 30-35% मुस्लिमांचं जेव्हा मतदान आहे त्यावेळेला कोणाला उभं केलं तर तिथे आवश्यकच आहे. माझी बायको 6 टर्म झाले निवडून येते माझ्याबरोबर येते. पण तिथे जर तिकीट एकदा बदलवलं आम्ही, नाही तरी 7 वेळा असती माझ्यात. ते जर बदलवलं पुढे तर निवडून आलीच असती जागा तिथे. आणि म्हणून MLCच्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला चंदू पटेल आमदार झाले त्यावेळेला सुद्धा मी शेवटपर्यंत वरती नाव कळवलं नव्हतं. मला वरतून विचारलं, इथे दानवे साहेबांनी विचारलं की तुला साधनाला आमदार करायचं आहे का. मी बिनविरोध निवडणूक केली ती. खडसेंनी त्याचा बोगस माणूस उभा केला, एक मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक, म्हणजे पार्टीत असताना, पक्षात असताना. आणि तिथे आम्हाला इलेक्शन करायला लावलं. त्याला पडले 70-80 मतं, आम्हाला पडले 450 मतं. तो भाग नाही आहे, पण त्यांनी मुद्दाम इलेक्शन करायला लावलं. त्यावेळेलाही मला दानवे साहेबांनी विचारलं तू साधनाला तुला दिसतं तुझ्या मनात. म्हटलं नाही. तुम्ही दानवे साहेबांना विचारू शकतात. ते म्हणजे तुला साधनालाच उभं करते, अध्यक्ष होते. मी म्हटलं अजिबात नाही. माझ्या ह्या जन्मात आयुष्यात माझ्या घरातून कोणी आमदार खासदार कोणी होणार नाही. ठीक आहे, नरेंद्र सगळ्या लोकांची इच्छा आहे, तिथे समीकरण जमतच नाही म्हणून आम्हाला ते करावं लागतं. म्हणून मी तिला फक्त उभं करतो इथे. मला आमदार व्हायचं. ते म्हणे करून टाक ना, बिनविरोधच आहे तर करून टाक तू. मी म्हटलं अजिबात होणार नाही. माझ्या ह्या जन्मात तर मी अजिबात असं करणार नाही, बायकोला आमदार करणार नाही. ते सांगू शकत नाही गोष्ट. त्यांचा मुलगा उभा राहिला होता, पडला तो. ईश्वरलाल जैनंतर मुलगा त्या ठिकाणी तो निवडून आला होता, त्या पडले ना ते. आणि पडल्यापासून मग त्यांनी सुरेशदादावर एवढा सूड घ्यायला सुटले ते की माझ्या पोराला पाडलं, मी याला मारूनच टाकतो, मी याला लंबाच घालतो, मी याला जेलमध्येच ठेवतो. किती सूड उगवायचा. सगळ्या लोकांना सूड उगवलं त्यांनी. म्हणून ते ह्या गोष्टीची कम्पेअर करू शकत नाही. त्यांचा मुलगा पण जिल्हा परिषद सदस्य होता, तो आमदारकीला उभा राहिला. सून खासदार सुरुवातीपासून त्या ठिकाणी आहे, ती पण जिल्हा परिषदला होती. त्यांची बायको, तिला पण बँकेचं चेअरमन करून टाकलं, 5 वर्ष सोडलंच नाही. दूध संघाला त्या वहिनींना आमच्या केलं, त्यांनी 5 वर्ष सोडलं नाही. मुलीला जिल्हा बँकेत केलं, तिलाही 5 वर्ष सोडू दिलं नाही. सगळ्या निवडणुका त्यांनाच पाहिजेत. त्यांच्या घरात जेवढे आहेत तर बाकीचे वयात नाहीत नातू, नाही तर त्यांनी केलं असतं. त्यांनी म्हणजे खरं सांगतो मी तुम्हाला, ते इतके म्हणजे त्यांचं काय समजतच नाही मला. आणि वरतून माझ्यावर आरोप करतायत यांनी काय केलं घरात. मी माझ्या मुलीला कधीच राजकारणात आणले. 2 मुली आहेत मला, लग्न झालेत, पुण्यात आहे. त्यांना राजकारणातला रोज सुद्धा माहीत नाही. गिरीश महाजनजी, तुम्ही असं म्हणालात की रक्षा खडसेंच्या तिकिटासाठी एकनाथ खडसेंनी लोटांगणं घातली, दिल्ली वाऱ्या केल्या, सगळं मान्य आहे. पण मग तुमच्याकडे रक्षा खडसेंच्या ऐवजी त्या मतदारसंघात उमेदवार नव्हता का, हा पहिला प्रश्न. खडसेंवर जर एवढी नाराजी आहे, त्यांनी जर एवढी टीका केली आहे तुमच्यावर, फडणवीसांवर, पक्षावर, तर रक्षा खडसेंना तिकीट का दिलं बरं? दिलं तर दिलं, त्यांना राज्यमंत्रीपद का दिलं? तर मी आधीच सांगतो की माझं रक्षा खडसेंबद्दल कुठले दुमत नव्हतं. तुम्ही देवेंद्रजींना विचार, कोणाला विचारू शकतो. माझं कुठे दुमत नव्हतं की यांना तिकीट दिली. ठीक आहे, ती खूप फिरायची, काम करायची, तिच्याबद्दल पब्लिक कॉन्टॅक्टमध्ये असायची. तिच्याबद्दल माझ्या मनात तिची खरं अवस्था दोघींकडे आता काय करून काय नाही अशीच होती खरं म्हणजे घरात आलं की ते बाहेर आमच्याकडे आलं की मग आम्ही त्याची गंमत घ्यायचो, कधी कधी बोलायचो, तिला मुद्दाम बोलायचो, हे चाललेलं होतं. म्हणून माझं रक्षा खडसेंबद्दल कुठेही तिकीट देऊ नका म्हणून दुमत नव्हतं, कुठे दुमत नव्हतं. कधी मी ते व्यक्तही केलं नाही, कधी चोरून लपून दिल्लीला गेलो नाही का तिथेही बोललो नाही.
कोणालाच बोललो नाही मी. तो विषयच नाही आमच्याकडे. तिला तिकीट मिळालं, तिच्या नशिबाने तिला राज्यमंत्रीपदही मिळालं, तिकडचं मंत्री झाली ती ठिकाणची. आम्हाला त्याबद्दल काही आकस नाही. पण ज्या पद्धतीने त्याची खरंच त्याची सगळी म्हणजे तिचं विचारीचं बरेच सँडविच होतं आहे हे मला माहीत आहे, ते मला माहीत आहे. पण हे जे महाशय आहेत ना, हे ज्या पद्धतीने बोलतात ना, खरं म्हणजे मला त्यांच्यापेक्षा 10 पट घाण बोलता येईल. पण आमचं ते कल्चर नाही, आमच्या पार्टीचं ते कल्चर नाही. मी नाही बोलू शकत असं ते बोलतात असं, त्यांना असं वाटतं आहे. पण मला खूप घाण बोलता येईल. मग असे बेछूट आरोप करायचे, मी असे आरोप करेल त्यांच्यावर की त्यांना पळता मुश्किल होईल. म्हणून मी तुम्हाला एकदा म्हणतो की या बाबतीमध्ये माझी आपल्यालाच विनंती आहे की तुम्ही त्यांना विचारा की एकदा नार्को टेस्ट करायची का तुमची, सांगा तुम्ही तिथलं काय कोणती ते रेस्ट हाऊसवरची काय भानगडे म्हणून. दुसरं विचारा तुमच्या कोणती सीडी तुम्ही बघितली होती का. नुसतं तेवढं तिने हो म्हटलं तरी झालं, मी निवृत्त होईल राजकारणातून. मी राजकारणातून निवृत्त होईल. रक्षा खडसे थांबवत नाहीत का त्यांना? रक्षा खडसे थांबवत नाहीत का त्यांना हे सगळे आरोप करणं? सांगा काय, ते ऐकण्यात नाही ना, ते ऐकण्यात नाहीत, ते ऐकण्यासारखे नाही आहेत. ते त्यांच्या पुढे कोणीच बोलू शकत नाही घरामध्ये त्यांच्या. आधी एकनाथ खडसेंच्या हातात जिल्ह्याची सर्व सूत्र होती आणि आता सगळ्यांना माहिती आहेत की गिरीश महाजनांच्या हातातच जिल्ह्याची सर्व सूत्र आहेत. तुम्ही आता बोलताना मगाशी म्हणालात की 3-3, 4-4 टर्म आमदार असणाऱ्यांची तिकीटं त्यांनी कापली एकछत्री अंमलासाठी. पण आत्ता मागच्या 2 निवडणुकात 1-1 टर्म पूर्ण केलेल्या खासदारांचीच तिकीटं कापलीत आणि ते तुमच्या नेतृत्वात निवडणूक लढत होते. तर मग हे 1-1 टर्ममध्येच असं का झालं? ते झालं. आमचे उमेश पाटील जे आधी आमदार होते ते नंतर खासदार झाले. आता पक्षाला आपण असं विचारू शकत नाही ते दिल्लीला तुम्ही तिकीट का कापतायत म्हणून. त्यांच्याकडे की रेकॉर्ड असेल, त्यांच्याकडे की त्यांच्याबद्दल माहिती असेल, काही चुका असतील त्यांच्या. आणि मी त्यांना सांगितल्या होत्या की तू चूक करतोय, त्या चुका तू करू नको. विचारा त्यांना खासदारांना इथे बोलून. मी त्यांनी ज्या चुका केल्या त्याबद्दल त्याला सांगितलं उमेश पाटलांना की तुम्ही हे चूक करू नका, तुमच्या अंगाशी येईल, तुम्ही जे करतायत हे चुकीचं आहे. विचारा त्यांना माझ्यासमोर बोललो की नाही म्हणून. आणि असं करूनही जर कोणी ऐकत नसेल तर पक्षश्रेष्ठी थोडं असं आहे किंवा एकदा दिलं म्हणून कायम देतच राहा तिकीट. तुमचं काही कर्तृत्व असेल, तुम्ही सर्वेमध्ये येत असाल, तुमचं तसं परसेप्शन काही असेल त्याच्यामध्ये, तर तुम्हाला तिकीट देतील. नाही तर आमच्या सरकारला 6 टर्मची तिकीट काय गरज आहे? गरजच नाही आहे. पाटलांचं काय चुकलं? एटी पाटलांचं काय चुकलं? आता तुम्ही पक्षाला विचारलं पाहिजे. मी काही सर्वांनी दिल्लीतलं तिकीट वाटायला, जिल्ह्याची सूत्र तुमच्या मी नाही सूत्र हातात असले तरी असा अधिकार नाही आम्हाला की कोणालाही तिकीट गिरीश महाजन ठरवतील. याला माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राचा चार्ज येतो सध्या. उत्तर महाराष्ट्र बघतो. तुम्ही बघितलं असेल नाशिकला सुद्धा महापालिकेमध्ये मी 70 लोक निवडून आणले. आम्ही सगळ्या मिळून टीम वर्क आमची इथे. धुळ्यामध्ये आम्ही गोट्यांना बाजूला करून आम्ही 51 जागा निवडून आणल्या 74 पैकी. आपण बघितलं असेल जळगावला आम्ही 57 जागा निवडून आणल्या. असं नाही आहे, पण टीमवर्क आहे आमचं सगळं. असं नाही, मला फक्त हाच प्रश्न विचारायचा आहे की जो अधिकार खडसेंना होता तो अजून तुम्हाला मिळालेला नाहीये. म्हणजे महान नेते होते, खडसे मोठे नेते होते आमच्याकडे असताना, महान नेते होते ते आमच्याकडे असतात, त्यांना सगळा अधिकार होता कोणाचं तिकीट कापायचं, कोणाचं ठेवायचं. नाही, माझ्याकडे मी छोटा माणूस आहे, त्यांच्यापेक्षा तुमचा सक्सेस रेट तुम्हीच आता बोलून दाखवला खूप आहे. पण आता जिल्ह्यातले म्हणजे आता तुमच्याच विरोधात तुमच्याच पक्षातली एक व्यक्ती जी निष्ठावंत भाजप कार्यकर्ता असं म्हणून प्रसिद्ध आहे त्या भागात, ती व्यक्ती तुम्ही थांबवू शकला नाहीत का? तुम्ही प्रसिद्ध आहात अशा गोष्टी म्हणजे कॉम्प्रोमाइज करण्यासाठी बऱ्याच गोष्टी. ती व्यक्ती तुम्ही थांबवू शकला नाही दिलीप खोडपेंना. नाही तर कोणाला जर अपेक्षाच असेल की मी आमदार झालं पाहिजे, खरं म्हणजे त्यांनी पक्षाकडे तिकीट मागायला पाहिजे होतं खरं म्हणजे, तर त्यांना सुलभ झालं असतं, म्हणजे ते सोयीचं झालं असतं. आता ते उभे राहणार आहेत. आता घोडा मैदान समोर आहे. खरं 1.5 महिन्यामध्ये निकाल आल्यावर मी थांबू शकलो नाही खरं आहे, कारण त्यांचे मागच्या वेळेला त्यांनी फॉर्म भरलेला होता, नंतर तो काढला अपक्ष म्हणून. आता यावेळेला सुद्धा तिकडनंच मुक्ताईनगरचाच वारा आहे आमच्याकडे, त्यांनीच त्याला उचकून ठेवलं खूप, उभा राहा. पण आता मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही 8 दिवस थांबा तरी मुक्काम मी माझ्या मतदारसंघात, सोडू नका आता मला. तुम्हाला असं वाटतंय ना, या ना तुम्ही, प्रयत्न करा तिथे येऊन. माझं असं काही मी थांबणार पण नाही मतदारसंघात, वाटलंच महिनाभर, एकही दिवस येणार नाही असं नाही आहे. 12 महिने लोकांची सेवा करावी लागते, लोकांच्या संपर्कात राहावं लागतं, सुखदुःखाची सोबती व्हावं लागतं. त्यावेळेला 6-6 टर्म 7-7 टर्म आमच्यासारखी सामान्य एका शिक्षकाचा मुलगा आम्ही, सामाजिक गणित काही नाही, माझा 1% पण नाही आहे, तरी आम्ही 6-7 टर्म निवडून येतो. काय येतो तर लोकांचा वाटेल तेव्हा अर्ध्यारात्री मदत करावी लागते, जावं लागतं, त्याच्या सुखदुःखात जावं लागतं. दवाखान्यासाठी मला वाटतं राज्यात नाही देशामध्ये माझ्या एवढं काम कोणत्याच मंत्र्याचं नसेल, कुठल्याच आमदाराचं नसेल. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, तुम्ही माहिती घ्या सगळी, असं नाही कोणाचं. म्हणजे आमच्याकडे कुणाला किती काय आजार झाला तुम्ही काही सांगू द्या, 25 लाख खर्च सांगा का 40 लाख खर्च सांगा, कुणाला 1 रुपया करावा लागत नाही साहेब. इथे आणून मी ब्रिजखंडीला ऑपरेशन करतो,
मी लीलावतीला करतो, मी जसलोकला करतो फुकट, राहायची व्यवस्था त्याची इथे, जेवणाखाण्याची व्यवस्था इथे, माझे 20 मुलं त्या ठिकाणी काम करत आहेत, जळगावला 8-10 मुलांचं संच आहेत, आमचं वेगळं डिपार्टमेंट त्या ठिकाणी आहे, सगळ्यांना स्कीमा शासनाच्या त्याचा लाभ द्यायचा, त्याच्यामध्ये ऑपरेशन करायचे, त्याच्यामध्ये त्यांच्यावर औषधोपचार करायचे, त्याची सगळी येण्याची मुंबईची याची व्यवस्था करायची, आम्ही करतो. त्यांना विचारा की 2 लोक जरी घेऊन आले का मुक्ताईनगरमध्ये 30 वर्षात, कोणाला थांबण्याची व्यवस्था केली का, कोणाला 2 वेळेचं जेवण दिलं का, एका 2-4 कार्यकर्त्यांना नाही आहे. आणि बस मी नेता असा नेता नाही होत माणूस. नाही, पण गिरीश भाऊ, एकनाथ खडसेंनी ते कट्ट्यावरती सांगितलं की ते जरी जागा जेवढून आदेश शकत नसतील तरी 10 ते 12 जागा ते आरामात पाडू शकतात, एवढी त्यांची शक्ती आहे. पाडावं त्यांनी, आतापर्यंत तेच करत होते. तुम्ही विचारा हरिभाऊ जावळेंना त्यांनी काय केलं. हरिभाऊ जावळेंचं त्यांनी तिकीट छोट्या कापलं, रक्षा खडसेला मागच्या वेळेला तिकीट दिलं, नंतर त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं, यांनी पाडायसाठी प्रयत्न केले ते काय विचारा. चेनुभाऊ संचेती मलकापूरला, तोही मतदारसंघ आमच्या लोकसभेत येतो, त्यांना पाडायसाठी यांनी किती कष्ट घेतले त्यांना विचारा. त्यांनी नाही म्हणावं माझ्यासमोर. हरिभाऊ जावळे आमचे जे ते 3-4 टर्म निवडून आले, 3 टर्म निवडून आले होते, 2 टर्म खासदार होते, त्यांनाही पाडलं, ओपन पाडलं यांनी पक्षात असताना. मग काय ते ही धमकी नाही द्यायची मी पाडू शकतो आणू शकतो. आता ती ताकद त्यांची नाही आहे, राहिलेले नाही, लोकांनी त्यांना पुरतं ओळखलेलं आहे. त्यांच्या आता काय न बोललेलं बरं त्यांच्याबद्दल. गिरीश भाऊ, नाताभाऊंनी जेव्हा भाजप सोडली, राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यावेळी देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं की माझं पंख छाटण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत, मला त्रास देण्याचं काम करतायत. आजही नाताभाऊंची तीच भाषा आहे, त्यांचा रोष देवेंद्र फडणवीसांवर आहे. सरकारमध्ये असताना 2014मध्ये खरंच असं घडलं होतं का, विनाकारण त्याला त्रास दिला जात होतं का, आणि तुम्ही देखील त्यामध्ये होता असं ते म्हणताय? आमचं कुठलं त्याच्या विरुद्ध काही कटकारस्थान नव्हतं, पण ते स्वतःच्याच त्यांनी ओढवून घेतलं सगळं अंगावर. स्वतःच असे काही कारनामे केले की त्यामुळे ते वाचू शकत नव्हते. मी तुम्हाला पुन्हा सांगेल की भोसरी केसमध्ये तुम्ही केस बघा तर ते वाचू शकत नाही, त्यांना कोणीच वाचू शकत नाही त्याच्यामध्ये, इतकं क्लिअर कट आहे सगळं त्याच्यामध्ये ते. आणि त्यावेळेला त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांची बॉडी लँग्वेज, म्हणजे मीच मुख्यमंत्री आहे याला काय कळतं. हे असं कसं काय, मुख्यमंत्री शेवटी मुख्यमंत्री असतो राज्याचा, शेवटी त्या पदाला एक हे वेगळं. आणि मग हा काय माझ्याजवळ शिकला, माझ्या पायाजवळ बसत होता, काय धरू त्याला. आता देवेंद्रजीबद्दल असं बोलणं कोणाला कळेल का, म्हणजे महाराष्ट्रात कोणाला पटेल का हे गोष्ट, याला काही कळत नव्हतं म्हणून. पहिल्या टर्मपासून मी सोबत आहे. देवेंद्रजी आम्हाला 1 टर्म उलट मागे आहे आमच्या, आम्हाला 6 झाले, त्यांना 5 वर्ष झाले. पण ते किती अभ्यासू आहेत, कशा पद्धतीने मांडणी आहे, कशाने बोलतात, त्यांचं IQ किती आहे. आता त्यांचं ऐकून भाषण करते, त्याचे नोट काढून द्यायचे, हे भाषण करते. मी समोर बसतो रात्री 3 वाजेपर्यंत, कारण मी त्यांच्याजवळच असायचो खडसेंच्या. आता ते असं सांगता की याला काय कळत होतं, मी याला मोठं केलं. कोणाला म्हणता उकरड्यावर उचललं, कोणाला म्हणता गटरीतून काढलं. आता आम्ही काय गटरीतून उकरड्यावर पडले लोक होतो का, हेच कळत नाही त्यांचं. म्हणजे यांना काहीच अकला नाही, फक्त सगळं मलाच कळतं, मीच हुशार. हे जास्त अहमपणामुळे सुद्धा असे प्रकार होतात. आणि म्हणून मुख्यमंत्र्याविषयी एकेरी भाषेत बोलायचं हा कुठला प्रकार आहे. मला जास्त कळत कॅबिनेटला प्रत्येक गोष्टीला त्यांना क्रॉस करायचं, तुला काय कळतं एकेरी भाषेमध्ये. मी म्हटलं हे नाही चालणार, असं नाही चालणार म्हटलं, याच्यापुढे आम्ही पण ऐकून घेणार नाही म्हटलं. मग ते म्हणजे मुख्यमंत्री आहेत शेवटी, आज किती लहान असले वयाने कशाने तरी पण तुम्ही असं बोलू शकत नाही मुख्यमंत्री नारेतुरेमध्ये. हे त्यांनी जे केलं ना, हे त्यांना खूप भावलं. हे जे खडसे आणि तुमच्यामधला जो संघर्ष आहे, हा संघर्ष फडणवीस आणि खडसे ह्या संघर्षातून आलेला आहे का? नाही, असं काहीच नाही आहे. म्हणजे फडणवीस तुम्हाला खडसेंच्या विरोधात व्यवस्थित नाही, मला असं वाटतं त्यांना कसं आहे, त्यांच्यापेक्षा मोठं झालेलं कोणी मतदारसंघात किंवा याच्यात चालत नव्हतं. हे अगदी तुम्ही लिहून घ्या. म्हणजे माझ्यापेक्षा कोणी पुढे हा त्यांचा स्वभावच नाही आहे. आणि त्यामुळे मग ते माझेही पंख छाटायला लागलेत, माझ्याविषयी काय बोलायला लागलेत. आणि त्यानंतर मंत्री झाल्यावर त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि ते देवेंद्रजी झाले तेव्हापासून त्याच्या मनामध्ये ते शल्य होतं. आणि म्हणून मग ते कुठेही काही बोलायचे, एकेरी भाषेमध्ये काही त्याचा उल्लेख करायचे. आणि ते मलाही पटत नव्हतं. मी तुम्हाला सांगतो बाबा, तुम्ही असं बोलू नका, तुम्ही असं नाही बोलू शकत कोणालाही. तुम्ही किती मोठे असलात वयाने, का तुम्ही पदं भोगले असले तरी पण तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बाबतीत असं बोलू शकत नाही. आज प्रधानमंत्र्यापेक्षा सिनियर लोक आहेत ना पार्टीमध्ये, मंत्री पण आहेत, मग ते असं बोलतील का? असं नाही बोलू शकत. पवार साहेबाबद्दल असेल किंवा अजितदादाबद्दल असेल एकडे भाषेमध्ये कोण बोलेल, समजा लहान जरी असले तरी. आज ठाकरेत आमचे छोटे राजकुमार, त्यांच्याबद्दल कोणी बोलतील का शिवसेनेतले लोक? ते त्यांना रिस्पेक्टनेच बोलतात. त्यामुळे ज्याचा त्याचा मान त्याला पदाला मिळाला पाहिजे. त्यामुळे आमचं तसं काही आमचं त्यांच्याशी वैर होतं का काय, पण ते फर्स्टेड झाले होते त्याच्यामध्ये की मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही आणि त्यातून मध्ये काही बोलायचे. तेव्हापासून ते आता थोडा वेगळा विषय थोडा. आता आज बातम्या अशा आल्या आहेत की जे काही महायुतीमध्ये सध्या सुरू आहे त्यातून तुम्ही अजितदादांना बाहेर ढकलण्यासाठीची व्यूहरचना करतायत, त्याच्यासाठी चक्रव्यूह रचला गेला आहे. खरंच असं काही होणार आहे का?
तुमच्यामध्ये महायुतीमध्ये जागा वाटपावरून भाजपचा 150 जागांचा, खरंच भाजपचा 150 जागा 170 जागा असा आग्रह आहे का? नाही, आता ते तर मला माहिती, मी त्या प्रकरणी मी कोर कमिटीत जरी असलो 7-8 लोकांच्या, तरी पण मी ह्या सगळ्या याच्यात नाही. त्यात फक्त देवेंद्रजी लक्ष घालतात. काही माहिती असेल दुसरी बावनकुळेंकडे आहे आमच्या पक्षामध्ये, मी सांगितलं. नंतर मग ते वरिष्ठांशीच बोलतात त्या बाबतीमध्ये. त्यामुळे आमच्याकडे या बाबतीमध्ये कुठल्याही चर्चा, किती जागा घ्यायच्या, किती लढायच्या, तशा नाही आहे. पण आपण जे म्हणतात अजितदादांना बाहेर काढणार आहेत, त्यावर मला असं तसं अजिबात नाही आहे. मी आपल्याला ते सांगू शकतो की आम्ही तिन्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. त्याच्यामधलं आमच्या तिघांमधलं कोणीही बाहेर पडणार नाही, कोणाला आम्ही कोणाला ढकलणार नाही एकमेकांना. आमचं ठरलेलं आहे की महायुती म्हणूनच आम्हाला त्या लढायचं आहे. त्यात दादा पण आहेतच. त्यांना कोणी बाजूला व्हा का बाहेर व्हा का कोणी काढायचा प्रयत्न करेल असं अजिबात नाही. गिरीश भाऊ, तुम्ही म्हणताय आम्ही महायुती म्हणून लढू, जागा वाटपाचा अजून पेच सुटलेला नाही. मात्र तुमचं नुकतंच एक वक्तव्य होतं की मुख्यमंत्री भाजपचा असेल, दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाकडून देखील सांगितलं ते मुख्यमंत्री त्यांचा असेल, अजितदादा गटाकडून पण सांगितलं. नेमकं काय चालू आहे? नाही, त्या दिवशी त्यांनी मला विचारलं भाजपचा मुख्यमंत्री कोण, भाजपला जर मुख्यमंत्री पद आलं तर कोण मुख्यमंत्री. अगदी स्पष्ट, म्हणजे तुम्ही कशी काटछाट करतात बातम्यांची ते बघा, म्हणजे भानगडी लावायचेच काम आहे. तर तुम्ही मला विचारलं त्या दिवशी की बाबा भाजपचा मुख्यमंत्री तुम्हाला कोण अपेक्षित आहे तुमच्या पक्षाचा करायचा असेल तर. मी सांगितलं देवेंद्रजी. आमच्याकडे एकच नाव आहे, सेकंड पण नाही मिळतं म्हटलं तुम्हाला. पण ते तुम्ही असं दाखवलं की भाजपचा म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, म्हणजे जाऊन दिले आमच्या भानगडी तुम्ही परत. अगदी स्पष्ट 4-4 वेळा त्यांनी विचारलं मला की भाजपचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण सरकार. मी तसं नाही विचारत गिरीश भाऊ, सांगितलं मी तसं नाही विचारत. मी असं विचारतो की महायुतीचं सरकार येईल ना परत, त्यावेळेला तुमचा मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात चांगलं चाललंय का 14 मध्ये जास्त बरं होतं? नाही बघा, आता ही महायुती आहे, यामध्ये प्रत्येकाला वाटतं आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिंदे साहेबांचे लोक आहेत, त्यांना वाटेल, त्यांच्या पक्षाला वाटेल आमचा मुख्यमंत्री झाला आहे. अजितदादाचे पोस्टर मॅन लागत आहेत, त्यांनाही वाटतं आम्ही मुख्यमंत्री झालो पाहिजे. आणि आमचा तर हक्कच आहे. आम्ही 84कडे सुद्धा आम्ही 115 असताना 105 असताना सुद्धा आम्ही मुख्यमंत्रीपद सोडलेलं आहे. एकनाथजींना मुख्यमंत्री अचानकच झालेला निर्णय, तो सगळ्यात त्यावेळेला होतो मी सोबतच सगळ्यांच्या. हा निर्णय अचानक झाला आहे, पण ठीक आहे, तो आम्ही ॲक्सेप्ट केला. आज चांगलं काम चाललेलं आहे. पण पुढचं आज काय सांगणार आपण? पण शेवटी कोणाच्या किती जागा येतात, काय परफॉर्मन्स आहे, कोणाच्या किती जागा येतात त्याच्यावरून ठरावा असं तुम्हाला वाटतं का? कुणाचा स्ट्राईक रेट, जसं मुख्यमंत्री म्हणाले की स्ट्राईक रेट ज्याचा जास्त त्याचा मुख्यमंत्री, तर ते तुम्हाला योग्य वाटतं? मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतो अधिकार तर आम्हाला अजिबात नाही. आपला एक नेता म्हणून, एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? नो कॉमेंट्स. बरं गिरीश भाऊ, तुम्ही संकटमोचक आहे, हा प्रश्न तुम्हाला संकटात नेणार आहे? कुठला? हा नाही संकटात येणारा नाही, पण आता आमचं बरं चाललेलं आहे, सध्या जोरात चाललेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता उगाच असं काही प्रश्न विचारून त्याच्यात गिरीश महाजनजी असं आहे की नाना पटोलेंच्या नावासाठी काँग्रेस आग्रही आहे, इतकं की आम्हाला पद नाही दिलं तर आम्ही ते हिसकावून घेऊ असं म्हणतात. अजित पवारांचे बॅनर्स लागतात. तिकडे शिंदे गटाचे नेते म्हणतात की शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार. म्हणजे हे जे रेटून नेण्याचा प्रकार आहे किंवा दावा तेवढा स्ट्रॉंगली दावा तुमच्याकडून नाही सांगितलं. आमच्या मनामध्ये आहे ना, देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेच पाहिजे. 5 वर्षात चांगलं चाललं. आता एकनाथजी चांगलं चालवत आहे. तुमचा प्रश्न येईल आता चांगलं चालत नाही का? आताही चांगलं नाही. माझा प्रश्न हा आहे की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री का ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्याचा मुख्यमंत्री? ते पक्षश्रेष्ठी तुम्हाला काय वाटतं? दिल्ली शिवाय त्याचा निर्णय जळगावचे पक्षश्रेष्ठी तुम्ही आहात. जळगावच्या लोकांना पक्षश्रेष्ठी कोण आहे? तुम्ही. फक्त जळगाव ठरत आहे मुख्यमंत्री पद. म्हटलं असतं मलाच करा म्हणून. असं आहे की फक्त जळगाव ठरत आहे काय? मग मी सगळ्या जागा निवडतो मला गिरीश भाऊ, मध्यंतरी खरोखरच बातम्या होत्या फडणवीस दिल्लीला जातील आणि इथं गिरीश महाजनांकडे सगळी सूत्र जातील आणि नवीन मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल. खरंच असं आहे? नाही, अजिबात मी त्यावेळेला लगेच खुलासा केला होता की तुम्ही अशा बातम्या देऊ नका. TV9 तर इतकं जोरजोरात त्या दिवशी दाखवलं तर मला चक्कर द्यायला लागले. मी म्हटलं आधी माझा खुलासा घ्या, हे होणार नाही. देवेंद्रजी इथेच राहतील आणि मी सगळ्यात जास्त आग्रह होतो की देवेंद्रजी महाराष्ट्रात राहतीलच. बाहेर पडून मी काम करेल वर्षभर, 2 वर्ष, 2.5 वर्ष हे शक्य नाही. कारण तुमचा आवाकाही मोठा आहे, तुम्ही काम करू शकता, तुम्ही संघटनात्मक कामे बघू शकतात, प्रशासकीय कामही तुम्ही बघू शकतात. त्यामुळे म्हटलं आपण इथेच राहावं हा माझा आग्रह होता आणि म्हणून मी लगेच स्टेटमेंट दिलं होतं. आणि तसं कुठे चर्चाही नव्हती, पण ही चर्चा आली कुठून मला हेही कळलं नाही. देवेंद्रजी आमचे नेते आहेतच, त्याच्याबद्दल काय, त्याच्याबद्दल तुम्हाला दुसरा संकटमोचक म्हटलं जातं. हे संकटमोचक म्हणून तुम्ही आंतरवाली सराटीतही गेला होता काही दिवसांपूर्वी, पण तो प्रश्न अजूनही सुटलेला नाही. तुम्हाला लोकसभेला त्याचं मोठं नुकसान झालं भाजपला, अजूनही तो प्रश्न सुटलेला नाही. विधानसभा तोंडावर आहे. भाजपचा प्लॅन काय, हा सगळा प्रश्न सोडवणार कसा आहे? नाही, त्याच्यामध्ये मला वाटतं मान्य एकनाथजी शिंदे साहेब लक्ष घालतायत.
तेच त्यांच्याशी बोलतात, जरांगींशी बोलतात. जरांगींना त्यांचं संभाषण मागच्या वेळेला झालं. आम्ही स्वतः तिथे मुंबईला त्यांना भेटायला गेलो, मोर्चाला होतो त्यावेळेला. मला वाटतं व्यवस्थित कोऑर्डिनेशन त्याच्यामध्ये आहे आणि हा मार्ग लवकरच सुटेल, मला अशी अपेक्षा आहे. पण गिरीश भाऊ, एका बाजूला मनोज जरांगे फडणवीसांना टार्गेट करतात आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके मुख्यमंत्र्यांना टार्गेट करायला सुरुवात केली आता त्यांनी. यामागे काय नेमकं षडयंत्र आहे? नाही, काहीच नाही. तर त्यांना वाटतं दोघांना त्यात काय बोलायचं आम्ही त्यामध्ये. हाकेंना त्यांचं मत प्रदर्शित करता येतं, जरांगेंना त्यांचं करता येतं. आता त्यांना आम्ही तर की कोणी कोणाला सांगत नाही, पण तरी बोलतायत तसं. गिरीश भाऊ, तुम्ही अनेक मंत्रिपदं भूषवली आहेत, तुम्ही आता अनेक मुख्यमंत्र्यांची नावं सांगितली, हा मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री. तुम्हाला कधी मुख्यमंत्री व्हावंसं असं वाटत नाही का? अजिबात नाही. परत सांगा. नाही, तुम्ही रेकॉर्ड करा आता परत. अंडरलाईन याच्या खाली अंडरलाईन करा, अंडरलाईन करा. मला नाही वाटत मुख्यमंत्री. आमच्याकडे आता आमच्या देवेंद्रजी बरे भांडण लावू नका तुम्ही, आमचं खूप चांगलं आहे. त्यामुळे तसं नाही आहे आमच्याकडे. असं आम्हाला म्हणायचा अधिकारच नाही की हो मला वाटतंय की मी मुख्यमंत्री होणार. खडसे वारंवार म्हणायचे मला मुख्यमंत्री व्हायचं इच्छा असतेच ना. आणि मग तुम्ही बघितलं कसं झालं ते. त्याच्यामुळे मला तसं करू नका असून माझी तुझ्या म्हणजे वारंवार सांगायचे मीच मुख्यमंत्री आहे, मीच लायक आहे, मीच मुख्यमंत्री आहे, याला काय कळतं, याला काय समजतं, असं म्हणायचे ते. म्हणजे असं आणखी काय ठरवलंय की जे आपण बोलायचं नाही असं आणखीन काय मुख्यमंत्री होणार असं म्हणतात. पण आता माझं बरं चाललंय ना, मला कुठे मुख्यमंत्री करताय, आता बरं चाललंय. पण मला हे सांगा की तुम्ही संकटमोचक म्हणून इतक्या ठिकाणी गेलात आतापर्यंत, कुठलं संकट तुम्हाला खरंच म्हणजे परीक्षा बघणार होतं? नाही, सगळेच संकट बघा तुम्ही. आता एक मी सांगेल. परवा बदलापूरला मी गेलो, कोणी जायला तयार नव्हतं. तिथे केवढा प्रक्षोभक होता आणि साहजिक होतं. आणि रेल्वे पटरी होती, खाली सगळी नुसती गिट्टी ट्रकांनी, म्हणजे सगळी खडीच असते तिथे, गिट्टी असते, दगड असतात तिथे खाली. आणि मी ज्यावेळेला कलेक्टरशी बोललो, सीपींशी बोललो, त्यावेळेला ते म्हणजे साहेब अजिबात येऊ नका, तुम्ही यायचंच नाही अजिबात. आणि तिथे लोक म्हणते मंत्री कुठे मेले, खासदार आला नाही, आमदार आला नाही, दहीहंडीला तर सेलिब्रिटी घेऊन सगळे नाचतील, असं गणपतीत नाचतील, इथे काय येत नाही एवढं गट. पण मला नाही बघवत असं, मी असं राहू शकत नाही. मग मला तिथे जमा 5,000चा सुद्धा, बाकी कोणाचं बघवत नाही, फक्त खडसेंचं बघवतं असं नाही आहे. पण तुम्ही जो प्रश्न विचारला मूळ तो कंप्लीट करतो. त्या दिवशी पण रात्री लँडस्लायडिंग झालं, त्या ठिकाणी सुद्धा मी रात्री 11 वाजता मला सीएम साहेबांनी फोन केला. मी लगेच 10-15-20 मिनिटात आमचा आमदार आहे तिथले बाल्टी, महेश बाल्टी यांना फोन केला. लगेच ते इथे महालक्ष्मीला जाते, तर म्हटलं खाली उतरा. लगेच मी आलो गाडी घेऊन. मी गाडीमध्ये आमची काय माझं सगळं डिझास्टरचं सगळं सामान असतं, कुऱ्हाडी असते, दोर असतं मोठा 100-200 फुटाचा, ते सगळं गाडीवर टाकलं. म्हणजे सगळ्या गाड्यांमध्ये असतं डिझास्टरचं सामान. मी रात्री गेलो, एवढ्या पडत्या पावसामध्ये एवढीच पायवाट, तिकडे 1000 फूट होतं खाली, इकडे 1000 फूट. दिवसात जरी गेले तरी तुम्हाला भीती वाटेल ट्रॅकिंगला, अशी ती अवस्था. आणि मी काही नसते असताना आम्ही 2 जण गेलो वरतीला. चलशील म्हणे, हो गेलो आम्ही. म्हणजे नुसत्या ह्या टॉर्चच्या या मोबाईलच्या लाईटामध्ये शोधत एवढ्या गवतातून आम्ही वरपर्यंत गेलो 1.5-2 तासामध्ये कंटिन्यू चालत. आणि अगदी असा भाग सरळ, म्हणजे केव्हाही काय. आणि पाऊस असा होता की अंगावर सुया टोचतायत का, वादळ हवा इतकं होतं की असं वाटतं उडून जाऊ का, अशा परिस्थितीत मी गेलो. मला असं वाटत नाही काय. मी सांगली कोल्हापूरलाही गेलो. आता त्यावेळेला काल ते म्हणत होते की तिकडे गेले सहलीवर गेले का, काल अमोल कोल्हे भाषण केलं, ते सहलीवर गेल्यासारखे हात दाखवत होते. आता मी त्या बोटीत बसलो, सगळ्यात समुद्रासारखी परिस्थिती, माझे अधिकारी मला सोडायला आले आणि म्हणून मी त्यांना असं केलं. तर हे काय टाटा बाय बाय करतायत. अरे म्हटलं मग त्यांना काय शिवाय देऊ का दगड मारू म्हणतात तुम्ही. पण परवाही तुमचा एक व्हिडिओ, तुम्ही मोटरसायकलवरनं लोक ओरडतायत, त्याच्या तोही खूप व्हायरल झाला होता. नाही, मला कळत नाही. लिहा तांडा म्हणून गाव 80% आमचं गाव आहे, ते मतदान तुम्ही आजपर्यंत सगळे रेकॉर्ड घ्या. मी त्या गावामध्ये तिथे रामदेव बाबाचे सगळे दूर आमच्याकडे कार्यक्रम असतो प्रत्येक तांड्यावर, 28-30 तांडे तिथे. मी सगळ्या तांड्यावर होतो सकाळपासून. मी आणि माझी बायको अर्धे वाटून घेतो, आम्ही जातो. मी तिथे गेलो. तिथे गेल्यावर कार्यकर्ते होते, लोक होते. म्हणजे मग आमच्याकडे रस्त्यात 80% रस्ते ते सिमेंटचे झालेले आहेत. मी तुम्हाला सांगतो 80%. आता काही 10-20% राहिलेले असतील. आता लोकांची अपेक्षा अशी आहे की 100% रस्ते सगळे खेडेपाडे चकाचक झाले पाहिजे. ते असतं, मी मंत्री आहे त्या खात्याचा आहे म्हणून लोकांची अपेक्षा आहे. पण विरोधकही होते त्याच्यामध्ये. पण त्यांनी सांगितलं तो रस्ता पहा. आमचे सगळे लोक नाही बहुत जायची गरज, आता झाले तर त्याचं काम दिलेलं आहे, होऊन जाईल तो रस्ता. पण तिथे आमच्या सरपंचाची बहीण वारलेली होती, सख्खी बहीण वारलेली होती. आणि म्हणून मला त्याच्याकडे जायचं होतं. तिथं वय काही फार नव्हतं, त्यामुळे मला तिथे जाणं अपरिहार्य होतं. आणि म्हणून मग तिथे जायचं, म्हणजे तिथे गाडी जाणार नाही. मग म्हटलं कार्यक्रम मोटरसायकल होतं, मी मोटरसायकलवर बसलो. तिथे गेलो, तिथून उठलो. तो म्हणजे रस्ता पाहून घ्या. मी त्या रस्त्यावर गेलो, ते समोर गेलो. आता म्हणून मग इथून जायचं म्हटलं, टाक गाडी जोरात. म्हटलं खाली पाय नको टेकू दे म्हटलं, लगेच जोरात काढ म्हटलं, माझ्या बुटं चिखलात भरतील. आणि एक 30-35 फूट थोडं पाण्याची डाब होती तिथून, अशी रस्त्यातून गेली, खोलगट भाग होता. त्यातून मी गाडी काढली, तरी जोरात गाडी काढली तिथून. म्हटलं काढ लवकर गाडी तिथून. गेलो वरती जाऊन थांबलो. आता मला सांगा, मी एवढ्या
देशभर, म्हणजे मी केरळला सुद्धा 10-12 दिवस होतो, आपल्याला माहीत असेल. 100 डॉक्टर घेऊन गेलो होतो, मिलिटरीची 3 विमानं घेऊन गेलो होतो त्यावेळेला. मी तिथे जातो. मी सांगली कोल्हापूरला क्रोकोडाईल पार्क आहे म्हणे, इथे का क्रोकोडाईल असतात तिथे. मी त्या पाण्यामध्ये पोहत 1 किलोमीटर गेलो. सोहेल शर्मा तिथले बघा तुम्ही SP होते, आणि एक मिलिटरीतला एक 28 वर्षाचा तरुण कॅप्टन होता. आम्ही बोट जात नव्हती म्हणून मी खाली उतरलो. तो एक फोटो कसा कोणी वरतून काढला आणि कसा निघाला तो एवढ्या पाण्यामध्ये मला समजला नाही. तो आला समोर, आम्ही चालत गेलो. नंतर पाणी वरवर गेलो तर आम्ही पोहत गेलो. मी असं मगरमच्छ पार्क आहे आणि हे ते मी असं घाबरून माझ्या मतदारसंघात मला असं कोणी पळवेल, ही तर विरोधकांना असं वाटलं की आता काय झालं काय नाही, आपल्यात कोणीच सापडलं. बघा कसा पळ काढला. म्हणजे सगळे अगदी मुंबईपासून सगळे विरोधी पक्ष त्यापासून सगळेच बोलायला लागले ते मिठ्ठूसारखे त्याच्यावर. तर म्हटलं बाबा मला तुम्ही सांगता का पळणं गिळणं हा विषय माझा आहे का? मी असं पळणारा माणूस नाही आहे. मी सगळ्या संकटांना सामोरं जातो. तो माझा मतदारसंघ आहे तो. तर कार्यकर्ते मोटर घालून बसलो आणि मी गेलो, त्यांनी गाडी काढली तेवढं खरं आहे. पण त्याचा एवढा भाव त्यांनी केला की बघा आता मंत्री फटफटीवर फिरतोय गावात म्हटल्यावर अनुमंजरी तांडा आहे, त्याच्यामुळे अनेक लोक पोरं मागे हे करत चाललेले होते. गिरीश भाऊ, भाजपमध्ये असं आहे का की जर एखाद्याने मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघितलं की त्याचा खडसे होतो? नाही, अजिबात नाही. खडसेसारखं कोणी वागलं तर मग ती अवस्था होती. नाही, मनातल्या मुख्यमंत्री वगैरे असं काही म्हटलं की पण होतं. काय मनातलं मुख्यमंत्री वगैरे असं काही म्हटलं की पण थोडासा त्रास होतो. नाही, अजिबात तसं नाही आहे. पण त्यांचं वागणं त्यांचं कोणी सांगेल, तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही सगळे त्यांना ओळखतात बघतात. त्यांचं जे त्यावेळेला बोलणं होतं, त्यांचा तो उर्मटपणा होता, तो अहंकार होता, तो खरंच कोणालाही पडण्यासारखा नव्हता. म्हणजे मुख्यमंत्री तर त्याची गरिमा प्रतिमा ही वेगळी आहे, ती तशीच राहिली पाहिजे. पण तुम्ही जर काही त्याला बोलाल की एखादा एकदम साधा आमदार आहे असं, तर मग ते चालणार नाही. ते कोणी मला उत्तर महाराष्ट्रात आता कसं यश मिळेल असं वाटतं? कारण पवार आजच म्हणाले की महाविकास आघाडीच्या बाजूनी लोक कौल देतील अशी आत्ताची परिस्थिती आहे. तुम्हाला काय दिसतं? उत्तर महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, तुम्हाला माहिती आहे. 48 जागा त्या ठिकाणी आहेत. माझा दावा आहे आजही की राज्यामध्ये सगळ्यात चांगलं यश कुठे मिळेल तर ते उत्तर महाराष्ट्र. 1 नंबर. मी जळगावच्या बाबतीत सांगितलं होतं की 1 नंबरने आमच्या 2 जागा निवडून येतील. मी प्रत्येक वेळेला सांगितलं की 1 नंबरने. ठीक आहे, आता पियुष गोयल तरी मुंबईत तर आमचा बालेकिल्लाच आहे, त्या पण 2.25 लाख मतांनी निवडून अशा परिस्थितीमध्ये या जागा 2च आहेत जळगावच्या. पण जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल का नाशिक असेल, तुम्ही बघा यावेळेचं चित्र यावेळी जे आहेत त्यापेक्षा चांगलं असेल. चांगला रिझल्ट आम्ही त्या ठिकाणी देऊ. बरं, आता शेवटचा प्रश्न. मला मगाशी काही असं बघताना मला तुमचं एक स्टेटमेंट दिसलं होतं ज्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाला होतात की शरद पवारांनी त्यांची 1 जागा जरी निवडून आली तरी 1 तरी जागा निवडून आलेली दाखवावी लोकसभेच्या वेळेला. तो तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स होता, तुमचा अंदाज चुकला का तुम्ही तशी अपेक्षा प्रार्थना करत होता की असं व्हावं? नाही, प्रार्थना वगैरे नाही, पण मला विश्वासही होता सुरुवातीला आधी. पण त्यानंतर काही राजकीय गणित अशी बदलली, मग त्याला सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहे. काही नरेटिव्ह सेट करण्यात आलेला, मुस्लिम अगदी एका बाजूलाच इतक्या मोठ्या प्रमाणात 80% त्यांनी मतदान केलं. आदिवासी जागा आमच्या काही पडल्या की तुमचं आरक्षण जाणार आहे. हे नरेटिव्ह सेट करण्यामध्ये विरोधक यशस्वी झाले आणि मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलामुळे मार पडला. ही वस्तुस्थिती आहे. त्या गोष्टी या नंतर अचानक घडलेल्या आहेत. म्हणजे शेवटपर्यंत आपण निवडणूक आहे असं आहे, जसं युद्धामध्ये असतं तसं निवडणुकीचं असतं की शेवटपर्यंत आपलं काही सांग. पण आम्हाला शेवटी कॉन्फिडन्स वाढावा लागतो. त्यावेळेला मी बोललो त्यावेळेला परिस्थिती अशीच होती. मी तर उद्धवजींनाही म्हटलं की साहेब तुम्ही 1 जागा निवडून दाखवा कोणी येतात म्हणून मला सांगा. मी बोललेलो होतो. मी बोललो नाही असं मी म्हणणार नाही, पण नंतर काही गोष्टी अशा घडल्या. या खेपेला काय स्थिती असणार आहे? अतिशय चांगली असेल. बहुमतामध्ये आम्ही येऊ, मुख्यमंत्री महायुतीचाच होईल. हे बघा तुम्ही आता. गिरीश महाजनजी, राजकारण हा बुद्धिबळाचा पट असतो, तिकडे चितपट होत राहणार. पण आपली चाल खेळायच्या आधी समोरच्याच्या डोक्यात काय चाल आहे हे जो ओळखू शकतो तोच उत्तम वाटाघाटी करू शकतो. मी त्यासाठी सांगतो, मी खूप बॉल खेळाडू आहे. मी कबड्डीचा पुणे युनिव्हर्सिटीचा खेळाडू, स्टेटच्या टीमचा. मी चांगला कुस्तीगीर माझ्या वजन गटातला होतो. मी व्हॉलीबॉलचा कॅप्टन होतो पुणे युनिव्हर्सिटीला वगैरे. मी ऑलराऊंडर होतो पुणे युनिव्हर्सिटीचा. मी खूप चांगला खेळाडू आहे. खो खोचा चांगला खेळाडू होतो. त्यामुळे मला कोणाला कसं आऊट करायचं, कोणाला कशी टांग ओढायची, कोणी नाही एखादा ऐकतच असेल तर त्याला पुश करून बाहेर कसा फेकायचा ग्राउंडच्या, हे सगळे गुण माझ्यामध्ये आहेत. कुस्तीचे डाव माझ्यामध्ये आहेत. कसा कोणाला चीत करायचा, कुठला डाव वापरायचा, मी अगदी त्यातला माहीर आहे. त्यामुळे मी ते सगळं राजकारणामध्ये वापरलं. लपंडाव खेळायचा का की कधी लपायचं आणि कधी बरोबर? नाही, लपालपीचं कामच आहे आपलं. आपलं काम एकदम सरळ असतं, आमने सामने. त्यामुळे सगळेच गेम, खो खो सारखा गेमचा मी एकदम माहीर होतो. पण त्यातही समोरच्याला कसं चकवायचं, कसं आउट करायचं, हे सगळी ते लहानपणापासून म्हणजे मी या
सगळ्या खेळांमध्ये इतका प्रवीण होतो आणि त्याच्यामुळे मग मला राजकारणातला हा खेळ चांगला जमला. त्यात सगळा नॅक तुम्ही सध्या राजकीय खेळामध्ये वापरताय. कठीण समय येता कोण कामासी येतो हे म्हणण्याची वेळ भाजपवर येत नाही, कारण त्यांच्यासोबत तुम्ही आहात. पक्षाच्या मुशीत घडलेला कार्यकर्ता पक्षाबाहेर जाणं हे कसं तोट्याचं आहे हे एकनाथ खडसेंकडे बघून कळतं, आणि पक्षाचा मुशीत घडलेला कार्यकर्ता पक्षासोबत असल्याचा कसा फायदा होतो हे तुमच्याकडे बघून कळतं. आगामी विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. तुम्हाला पुढच्या टर्मसाठी मनापासून शुभेच्छा, आणि कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आणि यासोबतच क्विखिल आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, छोकरा साबण, सोनाई पशु आहार आणि बरवा स्किन थेरपी या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.